30 नंतर प्रेग्नंट होणं खरंच अवघड आहे का? 30 ते 35 मध्ये अँझायटी करायची गरज नाही, पण जनरली रेग्युलर संबंध तुम्ही ठेवताय आणि तरी ते कन्सीव्ह नाही झाले तर प्रॉब्लेम आहे. कुणाला 6 महिने लागतात, कुणाला 1 महिना लागतो आणि कुणाला वर्ष सुद्धा लागू शकतो. सो तेवढा पेशन्स ठेवायला लागतो. तुम्हाला आता कळलं की आता प्रेग्नन्सी राहिलेली आहे, याच्या पुढच्या टप्प्यात अशा काय गोष्टी आहेत ज्या डेफिनेटली टाळल्या पाहिजेत करणं? स्विगी झोमॅटो इमिजिएट डिलीट, म्हणजे तुम्हाला टेम्पटेशनच नाही झालं पाहिजे. ट्रॅव्हल, दोघांनी हेल्दी लाईफस्टाईल मेंटेन केली ना तरच होईल. तो म्हणेल तू प्रेग्नंट आहे, मी कशाला नाही पिझ्झा खायचा, मी कशाला नाही वीकेंडला माझ्या मित्रांबरोबर दारू प्यायला जायचं, असं नाही होत. कपल असेल ते जर ठरवतात आम्हाला आता प्रेग्नंट व्हायचं आहे, काय गोष्टींची तयारी त्यांनी करायला पाहिजेत? प्री प्रेग्नन्सी बरेचशा टेस्ट असतात की तुम्ही खूपशा प्रॉब्लेम्स अवॉइड करू शकता. बेसिक 4 गोष्टी काय: नॉर्मल डिलिव्हरी वर्सेस सी सेक्शन ऑर वेंट्यूस, ह्यांनी बाळाच्या हेल्थवरती काही फरक पडतो का? खूप स्टडीज काय केलेले आहेत की मोठे होऊन सी सेक्शनचे बेबीज एवढे अडॅप्टेबल नसतात जेवढे नॉर्मलचे असतात, पण त्याला काही व्हॅल्यू नाही आहे, सायंटिफिक व्हॅल्यू नाही. ॲट दी एंड डोंट हॅव गिल्ट, बी हॅपी दॅट यू गॉट युअर बेबी, नाईस हेल्दी बेबी. काय काय तुमच्या लाईफस्टाईल मधल्या गोष्टी आहेत ज्या तुमच्या प्रेग्नन्सीसाठी अफेक्ट करू शकतात? पिंपल्ससाठी, ॲक्नेसाठी, पण त्याच्यासाठी घेतलेलं मेडिसिन जर तुम्ही घेत असाल आणि प्रेग्नंट राहिला तर यू विल हॅव टू टर्मिनेट दॅट प्रेग्नन्सी. बापरे. टबॅको तर खूप जास्ती अफेक्ट करतो. जर तो मुलगा इन एनी फॉर्म टबॅको घेत असेल, स्पर्म काउंट. सगळ्या मूवीजमध्ये एक गोष्ट पाहिलेली असते, ते म्हणजे कुणीही बाई प्रेग्नंट झाली की डोहाळे लागतात. प्रत्येकाला वेगळे डोहाळे लागतात. कसं असतं म्हणजे ते? ठरवून ठेवलेलं असतं की हे मी खाईन आणि हे मला आता कोणीच म्हणू शकत नाही की तू हे खाऊ नको. मी म्हणेन मला हेच खावंसं वाटतं. देर इज नो ऑल्टरनेटिव्ह टू अंडर इन प्रेग्नन्सी. बेस्ट सोर्स ऑफ प्रोटीन, चीपेस्ट सोर्स ऑफ प्रोटीन, इझिएस्ट सोर्स ऑफ प्रोटीन. ओट्स बनवत बसतात, काय करत बसतात, चिया सीड्स भिजवत बसतात, कशाला? प्रेग्नन्सीच्या काळातला स्ट्रेस, लास्ट डे पर्यंत काम करणाऱ्या मुली आहेत, घरातल्या रिस्पॉन्सिबिलिटीज आहेत. हाऊ डज दॅट इम्पॅक्ट द प्रेग्नन्सी अँड द बेबी? हॅलो हाय हॅलो नमस्कार, तुमच्या सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे द मुक्त शो म्हणजेच चॅटच्या या नव्या कोऱ्या एपिसोडमध्ये. आपल्याकडे एस्पेशली जेव्हा तुम्ही माझ्या वयाचे असता किंवा ओंकारच्या वयाचे असता बरोबर, त्याने मला आणलं इकडे. सो साधारणतः 25 ते 35 वयोगटात असताना लग्न आणि त्याच्या आसपास एक विषय हळूच येतो की पाळणा कधी हाणणार आहे. आणि मग त्याच्यानंतर मग प्रेग्नन्सीच्या आधीची फेज असते तेव्हा लोक असतात की हीच बेस्ट फेज आहे आयुष्यातली. तुम्ही एकदा प्रेग्नंट झालात की मग सगळं बदलणार आहे, ही बेस्ट फेज आहे, एन्जॉय करा. मग फर्स्ट ट्रायमेस्टर चालू होतं तेव्हा पण लोक म्हणतात ही बेस्ट फेज आहे, हे एन्जॉय करा. सेकंड ट्रायमेस्टर चालू होतं, आत्ताच सगळं खाऊन घ्या, परत तुला खाता नाही येणार आहे. मग थर्ड ट्रायमेस्टर चालू होतं तेव्हा पण सेम म्हणतात. मग बाळ आल्यावरती तेच. आणि ती बेस्ट फेज कधी हे कळत नाही. मला खरंच घाबरवायचं नाही, पण इन जनरलच आपल्याकडे गरोदर पण म्हटलं की त्याच्या अवतीभोवती खूप साऱ्या समज गैरसमज असतात, त्याच्याबद्दल भीती असते. आणि रोज आपण अनफॉर्च्युनेटली इंस्टाग्रामवरती सतत काहीतरी 2 वेगवेगळ्या प्रकारची एक्स्ट्रीम टोकाची आपल्याला सल्ले मिळत असतात, त्याच्याबद्दलच्या केस स्टडीज, त्याच्याबद्दलचे प्रूफ सांगितले जात असतात की हे केल्यानेच बाळ होत नाही, हे केल्याने बाळ होतं, हे खाल्ल्याने बाळ होतं, हे खाल्ल्याने होत नाही, सगळ्या गोष्टी, हे खाल्ल्याने जाड होतं, हे खाल्ल्याने बारीक होतं. ह्या सगळ्या गोष्टींमुळे सतत भीती वाटत असते, अँझायटी वाटत असते. त्यामुळे नक्की बाळ होणं, गरोदरपणाची प्रोसेस अखंड, ह्याच्यात काय काय गोष्टी सायंटिफिकली खऱ्या आहेत, काय गोष्टींची काळजी घेणं गरजेचं आहे आणि काय गोष्टी उगाच बाऊ करून ठेवलेल्या आहेत, एवढं घाबरण्याचं कारण नाही. ह्या सगळ्या गोष्टींवरती प्रकाश पाडण्यासाठी आपल्यासोबत आहेत डॉक्टर सबरीना बोकील मॅम. तुमचं खूप खूप स्वागत आहे. मॅम कन्सल्टंट सिनियर गायनेकोलॉजिस्ट आहेत ज्युपिटर हॉस्पिटल पुणे येथे आणि गेली कित्येक वर्ष अर्थात याच क्षेत्रात काम करत आहेत. त्यामुळे आज मला गॅरंटी आहे की सगळे जे पालक होऊ पाहत आहेत किंवा माझ्यासारखे जे नवपालक आहेत त्यांना त्या अगदी शांतपणे समजावून सांगतील आणि थोडंसं जी काही भीती, अँझायटी, छातीवरती बर्डन आहे ते कमी करतील. येस, खूप खूप स्वागत आहे मॅम तुमचं. मला थँक्यू. पहिला प्रश्न शार्दूल जो टार्गेट ऑडियन्स आहे त्याचसाठीचा विचारायचा, मग यालाच फॉलोअप म्हणून की आता जेन्युनली बघायला गेलं ना तर
इन्फॉर्मेशनचा ओव्हरलोड आहे आपल्याला सतत. म्हणजे आता असं नाही आहे की एखादी गोष्ट आपल्याला माहिती आहे किंवा आजूबाजूला घडती आहे आणि त्याचं उत्तर द्यायला कोणी नाही. म्हणजे आपण इझिली ChatGPT करतो, गुगल करतो, कोणाला तरी विचारतो. असं आहे इझिली ॲक्सेस टू इन्फॉर्मेशन आहे, ॲक्सेस टू लॉट ऑफ थिंग्स आहे. अशामध्ये सुद्धा ज्यावेळेस आपण शार्दूलसारख्या नवपालकांबद्दल बोलतो की जे निर्णय घेतात बाळ करण्याचा आणि मग बाळ होतं, या सगळ्यामध्ये ना थोडे गोंधळलेले दिसतात किंवा थोडेसे ओव्हरवेल्म्ड वाटतात. तर तुम्हाला एकतर असं जाणवतं का की येणारे थोडे नवीन पेरेंट्स, जे नवीन फर्स्ट टाईम पेरेंट्स आहेत, ते थोडे गोंधळलेले, ओव्हरवेल्म्ड, अँक्शियस असतात आणि असतात? तर मग का असं होतं आता की वेन वी हॅव ॲक्सेस टू इन्फॉर्मेशन, जो आत्तापर्यंत एवढ्या मोठ्या प्रमाणात कधीच नव्हता, आता नेमकं काय बदललं आहे? तुम्ही म्हणालात तसं इन्फॉर्मेशन ओव्हरलोडच प्रॉब्लेम आहे. येतात यंग कपल, येतं बसतं समोर, मग म्हणतं की मॅम 5 वर्ष झाली लग्नाला, आता आम्ही विचार करतोय की वी शुड एम्बार्क अपॉन अ प्रेग्नन्सी. मग मी म्हणते ठीक आहे ना, मग डू इट. म्हणजे व्हॉट आर यू थिंकिंग? बाय थिंकिंग यू आर नॉट गोइंग टू बिकम प्रेग्नंट, राईट? नाही, पण मग खूप सारे प्रश्न मग ते. आणि ती जी इन्फॉर्मेशन ते काढून आलेले असतात, दॅट इज नॉट नॉलेज, सॅडली इनफ. म्हणजे आय विश दॅट दे वूड हॅव डिस्कस्ड इट विथ देअर पेरेंट्स, विथ समबडी हू हॅज गॉन थ्रू द प्रोसेस ऑफ प्रेग्नन्सी. बट दे कम टू अस अँड प्रांजळपणे बरेचसे छान प्रश्न विचारतात आणि त्याची उत्तरं दिल्यावर ते खूप रिलॅक्स होतात. म्हणजे आधी त्यांना भीती वाटत असते, सारखी भीती. दुखेल का प्रेग्नन्सीमध्ये, मिसकॅरेज होईल का प्रेग्नन्सीत, हे होईल का ते. ॲक्च्युली ना, प्रेग्नन्सी इज अ नॅचरल प्रोसेस. हा डिझीजच नाही आहे किंवा हा मेडिकलाइज करण्यासारखी कंडिशनच नाही आहे. हा मी म्हणते की स्त्रीच्या आयुष्यातला एक मैलाचा दगड आहे. ती जेव्हा तुला पाळी येते तेव्हा तुम्ही एवढं मेंटेशन करता का की मला पाळी का आली आणि कधी आली आणि कशी आली? यू जस्ट ॲक्सेप्ट इट बिकॉज युअर मदर इज देअर बिहाइंड यू, गायडिंग यू थ्रू दॅट होल प्रोसेस. बरोबर. अँड मग मॅरेज, आणि मॅरेजनंतर हा म्हणाला तसा नॅचरल नेक्स्ट माइलस्टोन इज प्रेग्नन्सी. अँड इट्स व्हेरी नॅचरल. त्याच्यासाठी काहीही काय म्हणतात त्याला, रॉकेट सायन्स नाही आहे प्रेग्नन्सी म्हणजे. नाहीतर आपली लोकसंख्या एवढी वाढलीच नसती, नाही का? सो इट डज नॉट रिक्वायर नॉलेज, इट रिक्वायर्स अ लॉट ऑफ ॲक्सेप्टन्स. बिकॉज नेचर विल गो इट्स ओन वे अँड इट हॅज इट्स ओन काय म्हणतात, प्रोग्रेस त्याचा स्लोच असतो सगळ्या गोष्टीचा. आता तुम्ही म्हणाल उद्याच हे व्हायला पाहिजे आणि परवाच हे व्हायला पाहिजे आणि माझ्या मैत्रिणीचं झालं म्हणून माझं असंच का होत नाही. तसं नाही आहे. तुमचा जो जर्नी असेल तो तुमचा खूप इंडिव्हिज्युअल असणार. त्याच्याशी प्लीज कम्पेअर अँड कॉन्ट्रास्ट करू नका कोणाशीच. आणि इफ यू डोंट कम्पेअर देन यू आर नॉर्मल. वाव, हो की नाही? हा माझं वाक्य नाही आहे, जे कृष्णमूर्तींचं वाक्य आहे. ते नेहमी म्हणायचे की इफ यू डोंट कम्पेअर यू आर नॉर्मल. It is only when we compare that we have issues. क्या बात. सो मॅम, त्या एन्झायटी आणि ओंकार जसं म्हणाला की इन्फॉर्मेशनचा ओव्हरलोड आहे, त्याच्यात सतत एक सगळ्यात जास्त गोष्ट सांगितली जाते की तुम्ही 20शीत असतानाच प्रेग्नंट राहायचा प्रयत्न करा. 30शीत गेला की अवघड आहे. 30शीत असला की तुम्हाला मेडिकल टेक्स्टबुकनुसार तुम्ही डायरेक्ट हाय रिस्क प्रेग्नन्सीतच जाता आणि हे 35 म्हणलं ते झालं, आता तुमची विंडो क्लोज होत आली आहे. ह्या सगळ्या भीती तयार व्हायला लागतात आणि मग कोणीतरी म्हणजे 32-33ला चालू करतं आणि एक ट्राय करायला लागतं आणि कोणाचं तरी पहिल्या महिन्यातच होतं आणि कोणाला 6-6 महिने होत नाही. तर लगेच मग आपल्याला नॅचरली कन्सीव्ह होणार नाही का? जर ही एवढी नॅचरल प्रोसेस आहे तर सगळ्यांनाच नॅचरली होत नाही. मग ती एन्झायटी येते. सो 30शीनंतर प्रेग्नंट होणं खरंच अवघड आहे का? बघा कसं आहे ना, की आपण कितीही प्रोग्रेस झालो तरी बायोलॉजी तिथेच आहे. आणि बेस्ट टाईम फॉर कन्सेप्शन हे 18 वर्षापासून ते 30 इयर्सपर्यंत तुमचे ओव्हरीज बेस्ट कंडिशनमध्ये असतात. त्या अगदी म्हणजे क्लॉकवर्क प्रिसिजननी ते एग्ज प्रोड्यूस करत राहतात. दर महिन्याला तुम्हाला ऑपॉर्च्युनिटी देत राहतात प्रेग्नन्सीची. पण प्रत्येक बाई ही एक फिक्स्ड अमाऊंट ऑफ एग्ज घेऊन जन्माला आलेली असते. आणि ते नाही सांगता येत की कुणाचे कमी आहेत आणि कुणाचे जास्त आहेत, पण जनरली सगळ्यांकडे सेम एग्ज असतात. आणि जसे एजिंग होतं 30 to 35मध्ये तरी एवढं होत नाही, पण 35 ते 40मध्ये सडनली ओव्हरीज फार एज होतात. म्हणजे एक स्टीप ड्रॉप येतो, ॲज इफ म्हणजे तुम्ही डोंगराच्या कड्याहून पडल्यासारखं.
समजलं ना? सो दॅट इज द प्रॉब्लेम. पण 30 ते 35मध्ये अँझायटी करायची गरज नाही, ही एक गोष्ट. सेकंड म्हणजे मी तसं म्हटलं तसं नेचर टेक्स इट्स ओन कोर्स. त्याला 6 महिने तुम्ही द्यायलाच पाहिजे. आम्ही काय म्हणतो, अ कपल हू इज स्टेईंग टुगेदर हॅव्हिंग रेग्युलर इंटरकोर्स, ओके, रेग्युलर संबंध तुम्ही ठेवताय फर्टाईल पिरियडमध्ये, म्हणजे पाळीचा पहिला दिवस हा सायकलचा स्टार्ट आम्ही म्हणतो. 5 दिवस तुमचे मेन्स्ट्रुएशन पिरियडमध्ये जातात. पुढचे 5 दिवसात ती एग डेव्हलप व्हायला लागतं. तर पाळीच्या 10व्या दिवसापासनं ती पुढची पाळी याईस्तवर ऑल्टरनेट डे कॉन्टॅक्ट ठेवणं हा नॉर्मल इंटरकोर्स आहे. आणि हे जर एका यंग कपलनी केलं अँड इफ दे आर डुईंग दिस फॉर से 6 months to 1 year आणि तरी ते कन्सीव्ह नाही झाले तर प्रॉब्लेम आहे. पण कुणाला 6 महिने लागतात, कुणाला 1 महिना लागतो आणि कुणाला वर्षसुद्धा लागू शकतं. सो तेवढा पेशन्स ठेवायला लागतोच. घाबरून जायचे कारण नाही की लगेच नाही अजिबात झालं नाही, त्यामुळे. लगेच काहीतरी टेस्ट करायची गरज नाही. माझ्याकडे येतात तेव्हा मी पहिला प्रश्न तोच विचारते की तुम्ही भले तुमचं लग्न 5 वर्ष, कारण आय टीचे कपल्स असतात, 5 वर्ष झाली आहेत लग्नाला, 2 वर्ष ती ऑफ साईटला होती आणि 2 वर्ष तो ऑफ साईटला होता. मग म्हटलं मग आता नाही, आता 1 वर्ष झालं आम्ही एकत्र राहतोय, मग आम्ही विचार केला की आता आपण प्रेग्नन्सी प्लॅन करूया. तो लग्न 30शीत झालेलं असतं आणि प्रेग्नन्सी प्लॅन होते 35शीत. पण माझं त्याच्याबद्दल काही म्हणणं नाही आहे, कारण उच्च शिक्षित आहेत दोघंही. त्यांचं शिक्षण, त्यांची करिअर हे सगळं डेव्हलप होईपर्यंत 30 to 35 ही एज ग्रुप येणारच. म्हणजे आता मी मागचंच म्हणू नाही शकत की माझ्या प्रॅक्टिसमधल्या पहिल्या 20 वर्षात कसे 20शीतल्या मुली यायच्या आणि 30 इयर्सपर्यंत त्यांचं सगळं म्हणजे हवी तेवढी मुलं होऊन फॅमिली प्लॅनिंगचं ऑपरेशन होऊन तो विषयच संपायचा. असं होणारच नाही आता, कारण ग्रॅज्युएशन नंतर कोण लग्न करताय? 18, 19, 20ला कोणी लग्नच नाही करत. म्हणजे यू कॅनॉट इवन थिंक अबाउट इट. नाहीच, राईट? सो आय गेस दॅट हा नवीन पॅटर्न आहे आणि हा आपण ॲक्सेप्ट केला पाहिजे. आणि मला अजून एक वाटतं की हेल्थ, तुम्ही किती हेल्दी आहात ह्याच्यावरही डिपेंड राहतं की तुम्ही किती इझिली प्रेग्नंट राहता किंवा नाही. तुम्ही जर स्वतःला हेल्दी ठेवलं, तुमचं वेट कंट्रोलमध्ये ठेवलं, तुम्ही प्रॉपर एक्सरसाइज, प्रॉपर लाईफस्टाईलनी जगलात, तर मला नाही वाटत की एज विल बी अ बॅरियर. 40 नंतर येस, पण 30 to 40 बऱ्यापैकी ओके असतात. म्हणजे आणि इतक्या वर्षात मी आता ऑलमोस्ट 30-35 इयर्स प्रॅक्टिस करते आहे. इन्फर्टिलिटीचं पर्सेंटेज वाढलेलं नाही आहे. ते अजून 100मधल्या 10 कपल्सना त्रास होतो, त्यातले मे बी 5-6 कपल्स थोडीशी औषधं, थोडंसं काउन्सिलिंगनी जमतं आणि IVF लागणाऱ्यांचं प्रमाण 1% असायचं, ते आता 3% आहे. म्हणजे खूप असा रॅडिकल फरक नाही पडलेला की अरे सगळ्यांनाच IVF लागतं, असं नाही आहे. मला हे खूपच इंटरेस्टिंग वाटलं की कारण आत्ता प्रत्येकजण बोलताना असं वाटतं की अरे बापरे IVF करावं लागेल का, कारण इतकं IVF आजूबाजूला इतकं ऐकायला मिळतं आणि फॉर सम रिझन आपल्या आजूबाजूला सुद्धा खूप लोकांचे असे अनुभव ऐकायला मिळतात. पण हे तितकं मोठं प्रमाणात वाढलं नाही, हे ऐकूनच थोडं रिअशुअरिंग होतं. मला त्यालाच कंटिन्यू करत हे विचारायचं आहे. पण मग समजा जर असं एक आत्ता कोणी 30-35 मधलं कपल असेल, ते जर ठरवतात आम्हाला आत्ता प्रेग्नंट व्हायचं आहे, तो कॉल घ्यायचा आहे आत्ता, तर काय गोष्टींची तयारी त्यांनी करायला पाहिजेत? म्हणजे काय काय गोष्टी त्यांनी खात्री केल्या पाहिजेत की या इन प्लेस आहेत आणि यासोबतच अजून काय काय गोष्टी अफेक्ट करतात? कारण तसं बघायला गेलं तर ज्यावेळेस कुणीही कपल काय 20-25मध्ये आहेत, त्यांचं जगाला असलेलं एक्सपोजर हे खूपच लिमिटेड आहेत. मग ते काय तुमच्या व्यसनांपासून असेल, तुमच्या सवयींपासून असेल, तुमच्या स्वतःच्या हेल्थ बद्दलचं पण असेल आणि 35मध्ये 30मध्ये हे साधारण बऱ्यापैकी बदललेलं असू शकतं. तर नेमक्या या लाईफस्टाईलच्या सुद्धा काय काय गोष्टी त्या प्रेग्नन्सीमध्ये कॉन्ट्रीब्यूट करतात आणि कशा अफेक्ट करतात? ओके, सो आता प्रेग्नन्सी म्हणजे एक जबाबदारी आहे, रिस्पॉन्सिबिलिटी आहे. एकदा का तुम्ही प्रेग्नंट राहिलात की तुम्ही आणि ते बेबी यू विल फंक्शन ॲज 1 युनिट 9 महिने, राईट?
सो प्री प्रेग्नन्सी बरेचशा टेस्ट असतात की तुम्ही खूपशा प्रॉब्लेम्स अवॉइड करू शकता. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला तुमचं हिमोग्लोबिन आणि ब्लड ग्रुप हे माहीतच पाहिजे. हम्म. आणि ते 80% मुलींना माहिती नसतं. बापरे. हां, 80%? 80%ना माहिती नसतं, एस्पेशली ब्लड ग्रुप. आणि हिमोग्लोबिन असं उत्तर मिळतं की मागच्या वर्षीच्या काय हेल्थ चेकमध्ये मी केलं होतं ते नॉर्मलच होतं असं. बरं, थायरॉईड, शुगर्स. सी, भारत हे जगाचं डायबेटिक कॅपिटल आहे. म्हणजे काय तर प्रत्येक फॅमिलीत डायबिटीस आहे. म्हणजे ऑब्व्हियस असेल किंवा हिडन असेल. आपल्याकडे त्याला डायबिटीज म्हणतच नाहीत, त्याला शुगर म्हणतात. शुगर म्हटलं तुमच्या फॅमिलीत कोणाला डायबिटीस आहे का? छे, अजिबात नाही. वडिलांना माझ्या शुगर आहे असं उत्तर मिळतं. बरं ठीक आहे, हरकत नाही, डझंट मॅटर. पण थायरॉईडचा प्रॉब्लेम आहे का? आईला माझ्या थायरॉईड आहे, आईच्याकडच्या सगळ्यांना थायरॉईड आहे. म्हटलं मग तुम्ही तुमचं चेक केलं आहे का? नाही. का नाही चेक केलं? नाही म्हणजे आलं तर मग गोळ्या आयुष्यभर घ्याव्या लागतील ना. म्हणजे असं अशा गोष्टी. सो आमच्याकडे एक लिस्ट आहे, त्याच्यात हे आहे हिमोग्लोबिन, ब्लड ग्रुप, शुगर, थायरॉईड. म्हणजे तुम्ही मला विचाराल बेसिक 4 गोष्टी काय, तर ह्या. आणि हिमोग्लोबिनमध्ये नुसतंच हिमोग्लोबिन नाही, पण एक HB इलेक्ट्रोफोरेसिस म्हणतात त्याला. अच्छा. कारण आपण इंडियामध्ये ना एक एक कंडिशन आहे, त्याला म्हणतात थॅलासिमिया. हम्म. म्हणजे एक नॉर्मल हिमोग्लोबिन असतं आणि 2 व्हेरियंट्स आहेत हिमोग्लोबिनच्या. तर ते जे व्हेरियंट असतात ते सिंगल म्हणजे काय म्हणतात, रिसेसिव्ह म्हणतो आम्ही त्याला. तर त्याचे 2 भाग असतात की आयदर तुम्ही दोन्ही भाग कॅरी केले तर तुम्ही त्याचं तुम्ही सफर करता. कारण ते हिमोग्लोबिन तेवढी ऑक्सिजन कॅरिंग कपॅसिटीच नसते त्याची. त्यामुळे मग त्या लोकांना आयुष्यभर त्रास होतो, मग त्यांना ब्लड ट्रान्सफ्युजन्स घ्यावे लागतात. तर लग्नाआधी हे डिटर्मिन करणं महत्त्वाचं आहे की बोथ नवरा बायको दोघंही थॅलासेमिक असतील तर त्यांचं बेबी थॅलासेमिया मेजर असण्याची शक्यता खूप जास्त आहे. आणि मग ते बेबीला म्हणजे मग तुम्हाला प्री इम्प्लांटेशन, जेनेटिक डायग्नोसिस वगैरे वगैरे सगळं करावं लागेल. सो आता आपण ही मोहीम आहे आपली की आपण थॅलासेमिया एलिमिनेटच करणार आहे इंडियातनं. सो आम्ही आता प्रत्येक कपल जे येतं प्रेग्नन्सी काउन्सिलिंगला त्यांना थॅलासेमियाची टेस्ट करायला सांगतो. म्हणजे मी का सांगते आहे, कारण बऱ्याच वेळेला असं येऊ शकतं की एवढी महागडी टेस्ट कशाला करायला लावतात, कारण त्याचे इम्प्लिकेशन्स खूप जास्ती आहेत. अजून एक टेस्ट आम्ही करायला लावतो म्हणजे रुबेला. रुबेला म्हणजे जर्मन मिझल्स. मोस्टली आपल्याला लहानपणी झालेले असतात, पण काही लोक असतात ज्यांना नसते झालेली जर्मन मिझल्स. आणि ते जर्मन मिझल्स जर प्रेग्नन्सीच्या पहिल्या 3 महिन्यात बाय चान्स झालं तर मग बेबीमध्ये खूप ॲबनॉर्मॅलिटीज येऊ शकतात. जर्मन मिझल्स म्हणजे एक व्हायरल इलनेस आहे. तो जर तुम्हाला किंवा तुमच्या बेबीला झालं ना तर काही होत नाही. म्हणजे फीवर येतो, एक असा रॅश येतो फेसवर, असा लाल 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 चेहरा होतो, 2 दिवस टिकतो आणि जातो. म्हणजे गोवर सारखा. हां, गोवर जास्ती सिरियस आहे, हे अगदीच किरकोळ. अच्छा. हां, म्हणजे इट डझंट लिव्ह एनी लाँग टर्म इम्प्रेशन ॲट ऑल. आणि अँटीबॉडीज तयार होतात तुमच्या बॉडीत आणि ते लाईफ लाँग टिकतात. पण समजा मदरला नसेल झालं जर्मन मिझल्स आणि तिला प्रेग्नन्सीत झालं तर मोठा प्रॉब्लेम आहे. ओके. सो त्यामुळे रुबेला अँटीबॉडी टेस्ट करणं गरजेचं आहे. मला वाटतं हे अगदी बेसिक गोष्टी आहेत. आता आणखीन एक गोष्ट म्हणजे प्रत्येकाला B12 आणि व्हिटॅमिन D डेफिशियन्सी आहे. कारण आपण क्लोज्ड रूम्समध्येच राहतात, आपण ऑफिसमध्ये जातो, सनलाईटला एक्सपोजर नाही. म्हणून उपयोग नाही की तुम्ही सनमध्ये जा, सकाळी 10 ते संध्याकाळी दुपारी 3पर्यंत स्वतःला एक्सपोज करा. म्हणणं सोपं आहे, करणं अवघड आहे. कधी जाणार ती मुलगी बाहेर? सो व्हिटॅमिन D सप्लिमेंटेशनकडे बघतो आम्ही. आणि व्हिटॅमिन Dचं महत्त्व म्हणजे व्हिटॅमिन D हा व्हिटॅमिन नाही आहे, हा हॉर्मोन आहे. हा बरेचसे बाकीचे हॉर्मोन्स आपले कंट्रोल करतो. त्यामुळे व्हिटॅमिन D एकदा तुम्ही सेट केलं की बऱ्याचशा गोष्टी विल फॉल इन टू प्लेस. या तर प्रायमरीली टेस्टबद्दल आपण आत्ता बोललो. पण मग अजूनसुद्धा अदर दॅन या सगळ्या टेस्ट काय काय तुमच्या लाईफस्टाईलमधल्या गोष्टी आहेत ज्या तुमच्या प्रेग्नन्सीसाठी अफेक्ट करू शकतात? मग ते स्लीपिंग पॅटर्न्सपासनं तुमचं वेट असेल,
तुमची लाईफस्टाईल असेल, तुमचं डाएट असेल, तुमच्या सवयी असतील, काही व्यसनं असतील, सिगरेट असेल, दारू असेल, या सगळ्या गोष्टीसुद्धा तुमच्या प्रेग्नन्सीवरती अफेक्ट करतात का? आणि करत असतील तर कशा करतात? टबॅको तर खूप जास्ती अफेक्ट करतं. जर तो मुलगा इन एनी फॉर्म टबॅको घेत असेल, स्मोकिंग असेल, चुईंग असेल, गुटखा असेल, व्हॉट एव्हर, स्पर्म काउंट खूप कमी होतो आणि तो एक मेजर प्रॉब्लेम होऊन जातो आणि तो रिव्हर्सिबल आहे. कारण निकोटीन जे असतं त्यांनी स्पर्मची मोटिलिटी एकदम झिरोवर पण येऊ शकते आणि ते तुम्ही बंद केल्यावर रिव्हर्स होतं. ओके. अल्कोहॉल आता ॲडिक्शन्स म्हटलं तर कुठलेही ॲडिक्शन्स आहेत तर त्याचा बॅड इफेक्टच आहे. कारण ते काय त्यांनी काहीही फायदा नाही आहे तुमच्या बॉडीला आणि लिव्हर खराबच होणार आहे. आणि लिव्हर इज लाईक ॲक्च्युली लिव्हर इज द हार्ट ऑफ द बॉडी बिकॉज इट इज ते डिटॉक्स तुम्ही जे म्हणता ते लिव्हर आणि किडनी जोपर्यंत आहे तुम्हाला कुठल्याही क्लिनिकला जाऊन काही डिटॉक्स करायला लागत नाही. तुम्ही काहीही खा तुमच्या बॉडीपर्यंत पॉयझन पोचणार नाही जोवर तुमची लिव्हर आणि किडनी प्रॉपर फंक्शनिंग आहे. त्यामुळे येस, स्मोकिंग अँड अल्कोहॉल स्टॉप. लाईफस्टाईल बाकी आता सपोज समबडी इज डुईंग नाईट शिफ्ट, मी काय सांगू शकते तिला तू जॉब सोड, असं तर नाही ना मी सांगू शकत. तर मी असं म्हणते की तू बघ की तुला ॲडिक्वेट रेस्ट मिळते का नाही दिवसभरात. 8 तास झोप महत्त्वाची आहे. रेस्ट असणं आणि तुला रेस्टेड फील होणं महत्त्वाचं आहे तुझे हॉर्मोन्स नॉर्मल होण्यासाठी. तसं बघायला गेला तर सकाळी उठून तुम्ही इमिजिएट सनलाईट एक्सपोजर घेतलं पाहिजे. कारण मग तुमचं मेलॅटोनिन क्लॉक्स रिसेट होतं आणि ते रिसेट झालं की बाकीचे सगळे हॉर्मोन्स हे सगळं सगळ्यांना माहिती आहे. आता डाएट काय होतं आहे ना, डाएट इज व्हेरी कॉन्ट्रोवर्शियल आणि लोकांना आवडत नाही सांगितलेलं. पण फॅक्ट ऑफ द मॅटर इज डाएट इज व्हेरी इम्पॉर्टंट. मी म्हटलं तसं आपण डायबेटिक कॅपिटल आहे. तर साखर, गूळ, मध, इवन फ्रूट अँड फ्रूट ज्युसेस, मी असं म्हटलं की खूप असं म्हणजे असे भुवया वर जातात सगळ्यांच्या की अरे तुम्ही सांगताय फ्रूट खाऊ नका. मी असं नाही म्हटलं की फ्रूट वाईट आहे. मी काय म्हटलं, तुम्ही जेवताय, खाताय, एक्सरसाइज करत नाही, प्लस तुम्ही फ्रूट खाणार, प्लस तुम्ही ड्रायफ्रूट खाणार, म्हणजे ते एक्स्ट्रा 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 होत गेलं. आणि आपलं जेनेटिक्स जे आहे ना ते आपण फार्मर आहोत है ना, आपण ॲग्रेरियन कम्युनिटी आहोत. त्यामुळे एव्होल्युशन मी आधी म्हटलं तसं स्लोली प्रोग्रेस होतं. आपल्यात फरक पडलेला नाही. आपल्याला बेसिक बेअर मिनिमम इज इनफ. आणि खूप जास्त व्यायाम दिस इज वॉट विल कीप अस हेल्दी. सो हाऊ मच इज टू मच? नो, टू मच नावाची काही गोष्टच नाही आहे. एवढा व्यायाम मग ठीक राहील का? मी तर म्हणते प्रेग्नन्सी राहीस्तवर तुम्हाला झेपेल तेवढा व्यायाम करा. मग तुम्ही खा काय तुम्हाला खायचं असेल ते. पण तरी स्वीट्स हे जे आपल्याकडे ज्या डावीकडच्या असतात ना गोष्टी ताटातल्या, आपलं ॲक्च्युली इंडियन व्हेजिटेरियन डाएट जे आहे ना त्याचं मी एकदम ॲडव्होकेट आहे की तुम्ही घ्यायलाच पाहिजे की ते लिंबू, चटणी, थोडंसं लोणचं इथपर्यंत ठीक आहे. ते जेव्हा तिथं फ्राईड फूड, तिथे एक डेझर्ट येतं, मग तिथे पुऱ्या येतात, तसं नाही. म्हणजे पोळी, भाजी, आमटी, उसळ, कोशिंबीर, एक्सलंट, म्हणजे ग्रेट. घरी केलेली लोणची असतात आपल्याकडे, घरी केलेली चटणी असते, फ्रेश. म्हणजे तुम्हाला विटॅमिन के पासनं ABCDEFG अख्खी तुम्ही अल्फाबेट काढा त्याच्यात, तुमच्या डाएटमधनंच तुम्हाला मिळणार आहे. म्हणून सप्लिमेंटची गरजच नाही आहे. पण तुम्ही ते खाता का? तेवढंच नाही. तुम्ही ते बघता म्हणता मला ही भाजी नको, डायल लगेच झोमॅटो, स्विगी. आणि ते कुठे बनतं आहे, काय त्याची व्हॅलिडिटी आहे, काय त्याचं क्लिनलीनेस आहे, तो आणून देणारा माणूस कोण आहे, काही न बघता खातात. होम कुक्ड फूड मी एकच म्हणेन, तुम्हाला जर प्रेग्नन्सी हवी असेल आणि ती सक्सेसफुल व्हायची असेल तर तुम्हाला आवडो ना आवडो माझा सल्ला हाच राहतो, होम कुक्ड फूड खा आणि टिपिकल इंडियन डाएट खा. खूपच महत्त्वाचं आहे. वडिलांचं काम फक्त स्पर्म एवढंच आहे का, का दुसऱ्या कोणत्या पद्धतीने ते कॉन्ट्रीब्यूट करू शकतात प्रेग्नन्सीमध्ये?
ओके, सो जेनेटिक कॉन्ट्रीब्युशन तर आहेच आहे, पण येस, हेल्दी लाईफस्टाईल त्यांनी ताबडतोब स्मोकिंग आणि ड्रिंकिंग बंद करावं, कारण स्मोकिंग पॅसिव्ह स्मोकिंग होईल बायकोला. तर आधीच बंद केलं पण. हां, आधीच म्हणजे, पण तरी नाही केलं तरी प्रेग्नन्सीत तर बंदच केलं पाहिजे. थोडंसं वेळाचं बघावं आणि हेल्प करावी घरात, जितकं जमेल तितकं. सपोज बायकोला हां, प्रेग्नंट बाईनी टू व्हीलर नाही चालवली पाहिजे, त्यामुळे हजबंड कॅन कॉन्ट्रीब्यूट इन दॅट वे. आण ऑफिसला सोडणं ते करावं. आणि दोघांनी हेल्दी लाईफस्टाईल मेंटेन केली ना तरच होईल. तो म्हणेल, "हा, तू प्रेग्नंट आहे, मी कशाला नाही पिझ्झा खायचा, मी कशाला नाही विकेंडला माझ्या मित्रांबरोबर दारू प्यायला जायचं." असं नाही होत. अँड यू शूड कम विथ हर, यू शूड लर्न द प्रोसेस, यू शूड सी वॉट टेस्ट शी इज गोईंग थ्रू. म्हणजे तिला बरं वाटतं, तुम्ही नॉलेजेबल राहता. ती लेबरमध्ये आल्यावर तुम्हाला सगळं माहीत असतं की हो हिचं झालेले आहेत 2 टेटनसचे इंजेक्शन, हिचा ब्लड ग्रुप हा आहे, हिचं हिमोग्लोबिन आत्ता आम्ही टेस्ट केलेलं आहे. आणि तयारीत राहा ना लेबर रूममध्ये येऊन तिला तिचा हात धरायला. आणि ॲक्च्युली लेबर रूम रिलेटेड खूप सारे व्हिडिओज आहेत यूट्यूबवरती बघायला. तो बघा आणि या. बघितले होते. आवडेल, म्हणजे डॉक्टरला पण बरं वाटतं, कारण पेशंटला एक हक्काचं Support माणूस आहे असतं तिकडे. ना. सो सारखं आम्हाला काही करावं लागत नाही. मॅम, तुम्ही आता बोलताना म्हटलात की प्रेग्नंट बाईने टू व्हीलर नाही चालवली पाहिजे. हो. तर मग जेन्युनली किती सिरियसली त्या सगळ्याकडे पाहायला पाहिजे? कारण आय थिंक ज्या लोक टू व्हीलर चालवतात आणि चालवू शकतात, जोपर्यंत चालवू शकतात तोपर्यंत त्या चालवतात टू व्हीलर्स. मी राहते कर्वे रोडला. तुमचं स्टुडिओ इकडे आहे. तुला मी जर सांगितलं इथून कर्वे रोडपर्यंत माझ्या घरापर्यंत जा आणि एकही शिवी घालायची नाही, जमणार आहे का तुला? नाही. 10 मिनिटाचा तुला प्रवास जमणार आहे का? सो माझं मुलींना मी हेच सांगते की तुम्ही फार छान चालवता, तुमची गाडी छान आहे, समोरच्या माणसाचा भरोसा नाही. ॲक्सिडेंट झाला, पडलीस, स्किड झालीस, तुला ट्रीट करावं लागेल. सपोज एखादं हाड मोडलं, एक्सरे कसा काढणार? औषधं काय देणार? मध्येच खड्डा आला, जर्क बसला, होत काय नाही प्रेग्नन्सीला, पण झालंच तर ती स्वतःला ब्लेम करणार, गिल्ट येणार तिला. आणि इतकं अनस्टेबल व्हेकल कशासाठी चालवायचं? रिस्की आहे ना. एक्सपोज्ड तुम्ही, विंड, एअर, डस्ट सगळ्याला एक्सपोज्ड आहे. म्हणून मला वाटतं की टू व्हीलर चालवू नये. आणि टू व्हीलर चालवणार की आपल्यात थोडासा उगाचच हुशारी येते. इकडे जा, तिकडे जा, नको तिथे जा, नको. आराम करा. हा, म्हणजे आरामच करा, कारण तेवढाच आराम मिळणार आहे. 9 महिने नंतर खूप काम आहे. काय यही टाइम आहे. मॅम, आता हे झालं की प्री कन्सेप्शनबद्दल बोललो आपण, नॅचरल कन्सेप्शन. आता आपण कन्सेप्शनकडे जर गेलो तर तुम्हाला कळलं ते बेसिक जी घरी टेस्ट असते, आपण युरिन टेस्ट ती केली आणि तुम्हाला 2 बार झाले. आले. तर त्याच्यानंतर काय करायचं? म्हणजे मुळात सगळ्यात पहिल्यांदा तिथून सुरुवात करू की 2 बार झाल्यानंतर काय करायचं? सगळ्यात पहिली स्टेप काय असली पाहिजे तेव्हा? का पहिल्या 3 स्टेप्स काय असल्या पाहिजे? पहिले 3 स्टेप. पहिल्यांदा डॉक्टरकडे जायचं, फोलिक ॲसिड घ्यायचं आणि एक सोनोग्राफी करायची. त्या सोनोग्राफीत आपण काय बघतो की ती प्रेग्नन्सी कुठं आहे. आम्ही तेवढंच बघतो. आम्हाला त्याच्यात हार्टबीट नाही बघायचं, फिटल पोल नाही बघायचा, योगसॅक नाही बघायचं. ही सगळी इन्फॉर्मेशन मला पेशंटकडनं मिळते की तुम्ही एवढ्या लवकर कशाला करायला लावली? ते म्हणले हार्डली दिसतं युट्रसमध्ये. तेच महत्त्वाचं आहे की ती ट्यूबमध्ये नाही आहे. ती एक्टॉपिक म्हणजे रॉंग लोकेशनमधली प्रेग्नन्सी नाही आहे, कारण ते लाईफ थ्रेटनिंग असू शकतं. सो लेस देन 6 वीक्स मला जेव्हा सोनोग्राफी पाहिजे, मला फक्त आणि फक्त तेवढ्यासाठी पाहिजे की बाबा कुठं आहे. मग मी नंतर निवांत बघत राहीन त्याच्याकडे, त्याची ग्रोथ काय होती आहे, ते हार्टबीट कधी येतं आहे, ते अमुक तमुक ते नंतर बघू. आणि मॅम कधी टेस्ट करायचे? कारण बऱ्याचदा आता मी त्या फेजमधनं गेलो तर ते जनरली ना अगदी तुमच्या पिरियडची डेट जर समजा 28 असेल तर लगेच 29ला करायची, का बाबा नाही अजून एक 6 वीक्स होऊ देत, 8 वीक्स होऊ देत, कधी करायची ती टेस्ट? पण नाही, एवढा वेळ नाही. हां. पण मी युजली सांगते की समजा पिरियड नाही आला तर 1 आठवडा थांबा आणि युरिन टेस्ट करा.
कारण नाहीतर ते सकाळी करतात, संध्याकाळी करतात, मग फास्टिंगमध्ये करतात. तीच टेस्ट परत परत करून कसा वेगळा रिझल्ट येईल? नाही येणार. आणि मग तुम्ही एकदम तुमच्या डोक्याचा पूर्ण म्हणजे भुगा झालेला असतो, तुम्ही आमच्याकडे येता तेव्हा. आणि तुम्हाला हवंच असतं, आन्सर हवंच असतं. मी म्हणते थांबा जरा 8 दिवसांनी करू. नाही माझा पिरियड 4 दिवस आधी येतो म्हणून ते 4 दिवस आधी पण करतात, मिस पण व्हायची वाट बघत नाहीत. मग एकच ऑल्टरनेटिव्ह राहतो, तुम्ही ब्लड टेस्ट करा. ब्लड टेस्ट, जी बीटा HCG हा जो प्रेग्नन्सी हॉर्मोन आहे, मग तोच करा. युरिन टेस्टच्या म्हणजे तुम्हाला जर पेशन्स नसेल तेवढा, तर मग तुम्ही डेफिनेटिव्ह टेस्ट करा. बीटा HCG इज द गोल्ड स्टँडर्ड. इज द गोल्ड स्टँडर्ड. तो पॉझिटिव्ह आला म्हणजे 50, 60, 100 जे काही येईल ते, पण मग ते ॲक्सेप्ट करा. मग त्याच्यात पण गोंधळ घालू नका. राईट. ही पहिली स्टेप झाली. पहिली त्याच्यानंतर आणि गायनॅककडे जाऊन तुम्ही ते सोनोग्राफी करायची. हो. आणि फोलिक ॲसिड घ्यायचं आणि ताबडतोब घ्यायचं. ॲक्च्युली ते प्री प्रेग्नन्सीच घ्यायला पाहिजे काउन्सिलिंगमध्येच, पण नसेल घेतलं तर सोनोग्राफीत बेबी दिसेपर्यंत वाट बघू नका, ते घ्या. प्री प्रेग्नन्सीमध्ये फॉलिक ॲसिड घेणं का गरजेचं आहे आणि त्याचे काय इम्प्लिकेशन्स होऊ शकतात? फोलिक ॲसिड आणि B12 बेबी एक सेलपासनं जिओमेट्रिक प्रपोर्शनमध्ये वाढतं. ओके, फर्टिलाइज्ड एग हे सिंगल सेल आहे, ते 2, 4, 8, 16 या रेटनी वाढतं. आणि वाढणाऱ्या पेशी ज्या आहेत त्यांना फोलिक ॲसिड ह्यूज अमाऊंट्समध्ये लागतं. आणि ते कुठेही कमी पडलं तर ॲबनॉर्मॅलिटीज होतात, नाहीतर मिसकॅरेजेस होतात. आणि आपण प्रेग्नन्सी टेस्ट करून तुम्ही प्रेग्नन्सी कन्फर्म करेपर्यंत जे ब्रेन असतं ना, त्याची जी बिगिनिंग असते त्याला ब्रेन न्यूरल ट्यूब म्हणतात, ती ऑलरेडी फॉर्म होऊन क्लोज झालेली असते. तो विंडोज क्लोज होतो तुमचा 18 to 20 डेजमध्येच. आणि त्यालाच फोलिक ॲसिड आणि B12 मेजर क्वांटिटीजमध्ये लागतात. आणि म्हणून आम्ही कोणीही म्हटलं की मला कन्सिव्ह व्हायचं, की आधी पहिलं प्रिस्क्रिप्शन B12 फोलिक ॲसिड. आणि आपण व्हेजिटेरियन पॉप्युलेशन आहोत, आपल्यामध्ये B12 कमी असणारच. B12 फक्त आणि फक्त नॉन व्हेजिटेरियन फूडमध्ये असतं. मिल्क हे नॉन व्हेजिटेरियन फूड आहे बाय द वे. म्हणजे प्रत्येक व्हेजिटेरियनला वाटतं की आम्ही कसे सात्विक जेवण जेवतो, पण दूध हे नॉन व्हेजिटेरियन आहे. आणि म्हणून त्यांनी तुम्हाला इतके वर्ष वाचवलेलं आहे फ्रॉम सिव्हिअर B12 डेफिशियन्सी. कारण जे काय B12 मिळतं ते दही, ताक वगैरे वगैरे दूध ह्याच्यातनंच मिळतं, पण ते कमी असतं. इट इज नॉट इनफ टू टेक केअर ऑफ द नीड्स ऑफ द ग्रोईंग फिटस. तो म्हणजे तुम्ही विचार करा की अफलातून ग्रोथ असते त्याची. की तुम्ही जे 6 वीक्सला जे बेबी बघता ना, जो एम्ब्रिओ बघता, तो एका सेलवरनं तिथपर्यंत आलेला आहे की तो स्वतःची कपॅसिटी टू बिकम अ फुल ॲडल्ट इंडिव्हिज्युअल, म्हणजे इट इज अ मिरेकल. सो यू मस्ट सपोर्ट दिस मिरेकल. आणि काय करायचं आहे तुम्हाला? फोलिक ॲसिड घ्यायचं, B12 घ्यायचं, घ्या. आणि स्वस्त आहेत, सगळ्यात स्वस्त गोळ्या आहेत. सगळ्यात स्वस्त. आणि कुठलंही घ्या, ब्रँड कुठलाही घ्या, तुम्हाला परवडेल तो घ्या. आणि ह्याला फूडमध्ये सबस्टिट्यूट नाही. नाही आम्ही पालक खाऊ, नाही. एक जुडी पालकसुद्धा तुम्ही एका दिवसाला खाऊ शकत नाही. तुमची जी रिक्वायरमेंट आहे फोलिक ॲसिडची, त्याच्यासाठी तेवढं खावं लागेल. आणि खूप इम्पॉर्टंट आहे. मी स्पेसिफिकली त्याच्यावरती अंडरलाईन करतो, कारण मी जेव्हा NIPT टेस्टला गेलो होतो तेव्हा एक पेरेंटच्या ह्याच्यात ॲबनॉर्मॅलिटीज आल्या आणि तेव्हा लक्षात आलं की त्यांनी प्री फेजमध्ये फॉलिक ॲसिड घेतल्या नव्हत्या. म्हणजे आता ॲक्सिडेंटली प्रेग्नन्सी राहिली, तुम्ही अँटिसिपेट करत नव्हता, प्लॅन करत नव्हता, इट्स ओके, पॅनिक व्हायची गरज नाही, पण कळल्याबरोबर सुरू करा. दॅट इज ऑल्सो इनफ, गुड इनफ. मला त्यालाच जोडून एक प्रश्न विचारायचा आहे की ज्यावेळेस तुम्हाला आता कळलं की आता प्रेग्नन्सी राहिलेली आहे, याच्या पुढच्या टप्प्यात अशा काय गोष्टी आहेत ज्या डेफिनेटली टाळल्या पाहिजेत करणं? कारण मग जसं की आता फॉलिक ॲसिडच्या गोळ्याच घेतल्या नाहीत, अशा काय गोष्टी आहेत ज्या तुम्ही सुरुवातीच्या काळात टाळल्या पाहिजेत करणं, किंवा डिले नाही केल्या पाहिजेत, ज्या खूप इम्पॉर्टंट आहेत त्या कमी सुरुवातीच्या काळातल्या टाईम फ्रेममध्ये होणं, ज्याच्यामुळे मग ॲडव्हर्स इफेक्ट बेबीवरती पुढे होऊ शकतात? हां, सो एक गोष्ट जी बऱ्याच लोकांना माहीत नसते इज दॅट पहिल्या 12 वीक्समध्ये जर मदरचं ब्लड शुगर खूप जास्ती असेल तर बेबीमध्ये ॲबनॉर्मॅलिटीज येतात. हो,
त्यामुळेच आम्ही ती शुगर प्री प्रेग्नन्सी टेस्टिंगमध्ये एवढी महत्त्वाची आहे. त्याला HbA1c म्हणतात. म्हणजे ती मागच्या 3 महिन्याचा तुमचा कंट्रोल दाखवतो. आणि इनफॅक्ट ते खूप जास्त असेल तर आम्ही ॲडवाईस करतो की ते नॉर्मल येईपर्यंत तुम्ही प्रेग्नंट राहू नका. बरं ते ॲबनॉर्मल नको असू देत, पण ते बॉर्डरलाईनला जरी असलं ना तर त्याला म्हणतात हायपरग्लायसिमिया ऑफ प्रेग्नन्सी. हायपरग्लायसिमियामध्ये सुद्धा बेबीमध्ये ॲबनॉर्मॅलिटीज नाही येणार, पण प्रेग्नन्सीत इश्यूज येतात. 6च्या खाली असलं पाहिजे का 5.5च्या खाली? 5.6 स्ट्रिक्टली 5.6 असायलाच पाहिजे. म्हणजे मग तुम्ही मिसकॅरेज म्हणा, प्री टर्म लेबर म्हणा, स्मॉल बेबी म्हणा, हाय ब्लड प्रेशर इन प्रेग्नन्सी अँड ऑफकोर्स डायबिटीज इन प्रेग्नन्सी, बऱ्याच गोष्टी तुम्ही टाळू शकता. आणि म्हणून मी डाएटचं महत्त्व सांगते की प्री प्रेग्नन्सीच तुम्ही सवय करा की आपल्याला हे डाएट आहे, म्हणजे मग प्रेग्नंट राहिल्याबरोबर तुम्हाला आघात होत नाही तुमच्यावर की अरे बापरे आत्तापासून मी हे नाहीच खायचं का, म्हणजे नाहीच का, मी कमीच खाते, मला नाही तर शुगर मला आवडत नाही, गोडाची अजिबात आवड नाही आहे. नाही डॉक्टर ती गोड खातच नाही, तिला तिखटच लागतं सगळं. अरे हो, पण HbA1c 7 आहे, 7 कसं काय, म्हणजे चपातीनी पण शुगर होते, म्हणजे गोड खायला लागत नाही नाही, असं म्हणायच्या गोष्टी असतात ज्या काही काही गोष्टी आपल्या लक्षातच येत नाही की आपण कोल्ड कॉफी पितोय, आपण आईस्क्रीम खातो, आपण चहाबरोबर बिस्किटं खातो. मग मी विचारायला सुरुवात करते केक, चॉकलेट, बिस्किट, आईस्क्रीम काय खात नाही त्यातलं तुम्ही. सो आणि वर्स्ट थिंग काय आहे, केक, चॉकलेट, बिस्किट, आईस्क्रीमबद्दल मला असा मनस्वी राग आहे कारण ते पूर्णपणे आर्टिफिशियल फूड आहे, त्याच्यात नॅचरल काहीही नाही. नाहीतर ते 6 महिने टिकेल का? तुमच्या घरात 6 ताससुद्धा ह्या सीझनमध्ये काही टिकत नाही घरी बनवलेलं. सकाळचं दुसऱ्या दिवशी तुम्ही खाऊ शकत नाही. तर तुम्ही थोडा विचार करा की 6 months ऑन द शेल्फ, what is it? It is not food for sure. आणि फूड न्यूट्रिशनल व्हॅल्यू तर काहीच नाही त्याच्यात. म्हणून मी सांगते की आधीपासूनच तुम्ही हे सगळं बंद करा, म्हणजे तुम्हाला. पण काय, आणि म्हणून काय तू म्हणालास की अजिबात टाळलं पाहिजे, म्हणजे स्विगी, झोमॅटो इमिजिएट डिलीट, इमिजिएट. म्हणजे तुम्हाला टेम्पटेशनच नाही झालं पाहिजे. तुम्ही, मी म्हणते घरात बनवून खा. तुम्हाला पावभाजी खायची, तुम्हाला पिझ्झा खायचा, तुम्हाला भेळपुरी खायची ना नाही माझी, पण त्या चटण्या, ते सॉसेस, ते सगळं तुम्ही तुमच्या घरी बनवा तुमच्या डोळ्यासमोर आणि खा. त्याच्यात प्रिझर्वेटिव्ह नाही पाहिजे. वी डोंट नो, आता एवढं प्रिझर्वेटिव्ह झालं आहे जगात, आणि त्यामुळे आपल्याला कळत नाही की बेबीमध्ये ॲबनॉर्मॅलिटीज का येत आहेत, मिसकॅरेजेस का होत आहेत, हायपोथायरॉईडचं प्रमाण काय एवढं वाढलं आहे, काय माहिती आपल्याला. कुठेतरी बॉडीवर परिणाम होतच असेल ना. तर माझं म्हणणं की तुम्ही जेव्हा प्रेग्नंट राहता तेव्हा तुम्हाला बाळ होणार आहे 9 महिन्यानंतर, ते सदृश्य म्हणजे तुम्हाला दिसणार आहे, बट ही इज देअर इन यू अँड ही इज ग्रोईंग. अँड वूड यू फीड हिम वॉट यू वूड नॉट फीड युअर चाइल्ड आफ्टर बर्थ? वूड यू फीड हिम? व्हेरी सिम्पल क्वेश्चन आहे माझं. वाय डू यू नॉट वॉन्ट टू? आणि त्याला आणखीन एक गोष्ट आहे की दे बिलीव्ह दॅट इंट्रायुट्राईन एक्सपोजर सॉर्ट ऑफ कंडिशन्स द बेबी टू लाईक ऑर डिसलाईक दॅट फूड लेटर ऑन. हो, आता म्हणजे खूपच ॲडव्हान्स्ड गोष्टी चाललेल्या आहेत. सो देर इज अ लॉट ऑफ प्रोग्रॅमिंग, इंट्रायुट्राईन प्रोग्रॅमिंग देअर. या, सो प्रेग्नन्सी दॅट्स वाय इज अ बिग रिस्पॉन्सिबिलिटी. या, आणि वाईल यू आर प्रेग्नंट. ओंकार म्हटलं तसं काय काय गोष्टी अवॉइड केल्या पाहिजेत. आणि पहिल्या 3 महिन्यात बाकी एक गोष्टी असतात त्या म्हणजे ट्रॅव्हल करायचं का नाही करायचं, खाण्याचं काय करायचं, हे खायचं नाही, ते खायचं नाही, पपई खाऊ नकोस, अंडी खाऊ नकोस, गरम असतं त्यांनी. तर जे पहिल्या 3 महिन्यातलं मिसकॅरेज असतं त्याचं मेडिकल रिझन्स काय आहेत, आणि बाकीच्या अशा काही सवयी आहेत ज्याच्यामुळे पण ते होऊ शकतं. हां, अनदर थिंग मला सांगायचं होतं म्हणजे स्किन, म्हणजे ब्युटी आणि कॉस्मेसिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. त्यामुळे ऑलमोस्ट ऑल्टरनेट मुलगी काहीतरी वापरतच असते केसांसाठी, त्वचेसाठी. आणि काही त्यातल्या मेडिसिन्स आर व्हेरी व्हेरी डेंजरस टू प्रेग्नन्सी.
त्यामुळे एकतर तुम्ही तुमच्या डर्मेटॉलॉजिस्टशी बोललं पाहिजे की मी मे बी 3 महिन्यात कन्सीव्ह करणार आहे किंवा काय. आणि जर ते म्हणाले की हे औषध घेतल्यावर तुम्ही प्रेग्नंट राहू नका तर त्याच्याकडे लक्ष द्या. काही मेडिसिन्स अशा आहेत स्किनसाठी आणि कुठल्या कारणासाठी घेतलेल्या, पिंपल्ससाठी, ॲक्नेसाठी. म्हणजे ते काय लाईफ थ्रेटनिंग कंडिशन नाही आहे, पण त्याच्यासाठी घेतलेलं मेडिसिन जर तुम्ही घेत असाल आणि प्रेग्नंट राहिला तर यू विल हॅव टू टर्मिनेट दॅट प्रेग्नन्सी. बापरे. असे काही मेडिसिन्स आहेत आणि स्किन आम्ही म्हणतो इज द लार्जेस्ट ऑर्गन इन द बॉडी. ओके, बिकॉज इट ऑक्युपाईज बिगेस्ट सरफेस एरिया. सो सगळं ॲब्सॉर्ब होतं हा स्किनमधनं. असं समजू नका की हे तर काय लोकल ॲप्लिकेशन आहे, हे काय मी खात नाही आहे. जातं आहे ते बॉडीमध्ये, केसाला लावताय, स्किनला लावताय. सो ते एक मला विसरले मगाशी सांगायला की व्हॉट यू शुड स्टॉप अप्लाइंग एव्हरीथिंग अंटिल यू टॉक टू युअर गायनेकॉलॉजिस्ट, शो देम अँड से इज दिस सेफ, कॅन आय कंटिन्यू टू यूज दिस. इफ शी सेज येस, प्लीज डू इट. ओके. सो पहिले 3 महिने अतिशय एक्झॉस्टिंग असतात. नॉशिया, वॉमिटिंग आहे, तुम्ही खात नाही, तुम्ही खूप झोपताय, ड्राउझीनेस प्रचंड आहे, बिकॉज बॉडी वॉन्ट्स यू टू टेक रेस्ट. ते इतकं फास्ट ग्रो होत आहे ना आतमध्ये, तर तुम्हाला ते एक्झॉस्ट करतं. तर आणि तुम्ही खाऊ शकत नाही पाहिजे ते आणि हवं तेवढं. सो त्यामुळे तुम्ही डिहायड्रेटेड असता, हे असता. तर ट्रॅव्हल अवॉइड केलेलं बरं. मी काय म्हणते की तुम्हाला गरजेचंच आहे, म्हणजे आता कोर्ट केस आहे, तुला गेलंच पाहिजे, मग जा. कोणीतरी खूपच आजारी आहे आणि तुम्हाला असं वाटतं, तरी ॲक्च्युली दॅट इज ऑल्सो मला नाही पटत ते. पण लग्न कार्या नो, सॉरी, वेडिंग्स, फंक्शन्स, तुम्ही स्वतःला 100, 150 नाही 500 लोकांना एक्सपोज करता आणि माहीत नाही ते काय आजारी आहेत, काय आहेत. लोक लग्न कार्यांना येतात वेन दे आर सिक. अँड व्हॉट इफ यू फॉल सिक? इफ यू फॉल सिक तुम्हाला औषध द्यावं लागेल आणि बाय डिफॉल्ट ते बेबी पण ते औषध खाईलच. हो की नाही? साधं फिवर जरी आला तरी पॅरासिटामॉल आईला दिलं ते बेबीला गेलंच. ऑफिसला पण नाही जायचं मग त्या काळात. नाही, ऑफिसला मी तेच म्हणते, जे गरजेचं आहे तेवढं करा. बेबी मूनला जाऊ नका. हां, उगीचच फिरायला जाऊ नका. दुबईला चाललोय आम्ही, का तर शॉपिंग करायला बेबीसाठी. ओ नो परत नो नो travel नाही नो करता नो नो नो. हां, असं नाही. लिटरली माझे एक फ्रेंड गेले ते. पण जर इट्स गोइंग टू अफेक्ट दॅट प्रेग्नन्सी, मग कशाला ट्रॅव्हल करताय तुम्ही? है ना? फर्स्ट 3 मंथ्स तरी नो, आणि लास्ट 3 मंथ्स नो. कारण काय कॉम्प्लिकेशन झालं एअरपोर्टवर, तुम्ही लीक झाला, तुम्हाला ब्लीड झालं, तुम्ही काय करणार आहे? एअरलाईन्स डझंट केअर. तुम्ही एक सीट आहे ते तुम्हाला डिप्लेन करतील, घरी पाठवतील, पण हा एवढा एफर्ट कशाला केला तुम्ही? पपई आणि पायनॅपल मला विचारलं की मी पहिला उलटा प्रश्न हा विचारते की इज दॅट युअर फेवरेट फ्रूट? म्हणजे विदाऊट इटिंग पायनॅपल अँड पपाया यू कॅनॉट लिव्ह 1 सिंगल डे, असं आहे का? नाही आहे. मग तुमची आई, तुमच्या सासूबाई, तुमचे वेल विशर्स जे काय तुम्हाला सांगतायत की हे नका खाऊ, नका खाऊ, काही फरक पडणार नाही आहे. ओके, बट दे विल बी हॅपी अँड इट विल जस्ट एंड दॅट कॉन्ट्रोवर्सी देअर अँड देन. आता फॅक्ट ऑफ द मॅटर इज जगभरात लोकं खातात. अमेरिकेतल्या बायका काय पपई आणि पायनॅपल खात नाहीत? खातात. त्यांच्या बेबीजना कसं काय होत नाही? नाही होत. पण आपल्याकडे कल्चरल एक गोष्ट आहे, यू सी, कल्चरल मिथ्स ज्या आहेत त्याच्यामध्ये कुठेतरी फॅक्ट हिडन असतो, जिथे लोकांना अनुभव आलेला असतो आणि मग ते घाबरतात. आणि लक्षात ठेवा की तुमच्या वेल विशर्सच असतात ते. सो इज इट अन इम्पॉर्टंट फूड? नो, देन स्टॉप इट. अंड देर इज नो ऑल्टरनेटिव्ह टू अंड इन प्रेग्नन्सी. बेस्ट सोर्स ऑफ प्रोटीन, चीपेस्ट सोर्स ऑफ प्रोटीन, इझिएस्ट सोर्स ऑफ प्रोटीन. तुम्ही जर नॉनव्हेज खात असाल, अंड उकडून ठेवायला, ऑमलेट करायला, स्क्रॅम्बल्ड करायला काहीही एफर्ट नाही आहे, प्लॅनिंग नाही आहे. जा दुकानातनं आणा बिणा, ते काय नाही. असं ते इझिली कुठंही मिळतं आणि पटकन 2 अंडी तुम्ही ब्रेकफास्टला खाऊन ऑफिसला गेलात. ओट्स बनवत बसतात, काय काय करत बसतात, चिया सीड्स भिजवत बसतात. कशाला? अंडी थ्रूआउट प्रेग्नन्सी अंडी देर इज नो अल्टरनेटिव्ह. यू हॅव टू ईट एग्स, बेस्ट सोर्स ऑफ प्रोटीन. आणि
विटॅमिन डी आणि विटॅमिन B12 त्या योकमध्ये सगळं रिचनेस आहे, कोलिन म्हणजे वॉट एव्हर यू कॅन थिंक ऑफ इट. आणि सगळेच्या सगळे इसेन्शियल अमिनो ॲसिड्स आहेत त्याच्यात एवढ्याशा त्या एगमध्ये. आणि इट डझन कॉस्ट मोर दॅन 6, 7, 8 मॅक्सिमम ₹10. ते गरम आहे, हीट वाढते म्हणजे मी हां, सो दॅट इज अगेन अ कल्चरल थिंग दॅट आपल्याकडे हॉट फूड्स असतात आणि कोल्ड फूड्स असतात. त्याला सायंटिफिक बेसिस काहीही नाही आहे. तुम्हाला जर पचत असेल आणि तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही खा. सिम्पल. हां, हो हो हो. आणि हे खूपच इम्पॉर्टंट आहे. मला एक जेन्युन थोडा वेगळा प्रश्न आहे, पण मला तरी खूप महत्त्वाचं वाटतं. ते म्हणजे ज्यावेळेस तुम्हाला कळतं किंवा तुम्ही ज्यावेळेस ठरवता की आता बाळ करायचं आहे, डॉक्टरांकडे जाता, हाऊ डू यू पिकअप युअर गायनाकॉलॉजिस्ट? हां, कारण म्हणजे गुगल रिव्ह्यू. नाही, मला हा जेन्युन प्रश्न आहे. कारण आय हॅव सीन लॉट ऑफ पीपल अराउंड मी जे एका डॉक्टरकडे जातात आणि मग डॉक्टर पटत नाही, मग दुसऱ्या डॉक्टरकडे जातात. व्हॉट डू यू लुक आउट व्हॉट डू यू लुक आउट फॉर इन अ डॉक्टर? आणि काय काय कारण प्रत्येका डॉक्टरच्या टाईमलाईन्स वेगवेगळ्या असतात. कोणी म्हणतं ह्या टेस्ट या टाईमला करा, कोणी म्हणतं या टाईमला केलं तर बेटर राहील. मग आपण परत एक सेकंड रिव्ह्यू घेतो, कारण आता आपल्याला ChatGPT तर आपल्याकडे आहेच आहे. आपण सगळं ChatGPTला सांगतो हे बरोबर आहे का? ChatGPT म्हणतं नाही नाही, हे असं नाही, हे असं केलं पाहिजे. मग यू अगेन क्वेश्चन युअर सेल्फ. मग तुम्ही तिसऱ्या डॉक्टरकडे जाता, ते म्हणतं हे आत्ता नव्हतं करायचं, हे 4 महिन्यापूर्वी करायचं होतं, तुम्ही एवढ्या उशिरा का केलं? सो हाऊ डू यू सॉल्व्ह दॅट प्रॉब्लेम? सो ह्याचं एव्होल्युशन मी सांगते की जेव्हा अँड दिस इज अनरिलेटेड टू शार्दूल. मी जेव्हा प्रॅक्टिस सुरू केली ना, तेव्हा कशी लोकं यायची, आमचे सगळे नातेवाईक याच हॉस्पिटलमध्ये डिलिव्हर झालेत, डॉक्टर तुम्हीच केलेत, आम्ही इथेच येणार. हां, आणि मग त्या मुलीचे ते सगळे नातेवाईक असे सगळे यायचे. सो दे वूड लुक फॉर पेडिग्री की बाबा आपल्या ओळखीचे कोण कोण इथे डिलिव्हर झालेत आणि त्या डॉक्टरांकडे आपण जायचं. तर हळूहळू जसे लोक आपापले एकटे राहायला लागले अवे फ्रॉम द पेरेंट फॅमिली, मग गुगल रिव्ह्यू. मग माझ्याकडे येतात, म्हणतात आणि म्हणजे मला असं काहीतरी पदवी दिल्यासारखं असं म्हणतात, वी हॅव सीन युअर रिव्ह्यूज ऑन गुगल अँड वी हॅव डिसाइडेड टू कम टू यू. अँड आय एम लाईक थँक्यू, आय एम व्हेरी ग्रेटफुल, गुड ऑफ यू. सो ते काय बघतात, दुसऱ्यांचे रिव्ह्यूज बघतात. खरं त्यांनी काय बघायला पाहिजे, एज्युकेशनल स्टॅटस बघायला पाहिजे. त्यांनी मे बी पर्सनॅलिटी दे शुड लुक ॲट. तुमचं आणि आमचं जमण्यासारखं आहे का, यु नो, डू यू लाईक द पर्सन हू इज देअर, बिकॉज इट्स अ लाँग असोसिएशन. तुम्ही 9च्या 9 महिने माझ्याबरोबर असणार आहे. आणि पहिल्याच इंटरव्ह्यूमध्ये कळतं आपल्याला. आणि असं माझं कसं म्हणजे डॉमिनंट पर्सनॅलिटी आहे. मी असं पहिल्यांदाच सांगते, ABCD करायचं आणि EFGH नाही जमणार मला तुम्ही केलेलं. सो तुम्हाला जर ते पटत नसेल तर देन यू कॅन लुक एल्सवेअर, राईट. आणि ऑल्सो ट्रॅक रेकॉर्ड बघा, तुम्हाला काय पाहिजे. सेफ्टी पाहिजे, नॉर्मल डिलिव्हरी पाहिजे, कुठल्या हॉस्पिटल्सला ह्या डॉक्टर अटॅच्ड आहेत, आर दे अटॅच टू अ हॉस्पिटल विच इज व्हेरी वेल इक्विप्ड. ओके, अँड आय थिंक दॅट्स अबाउट इट. बाकी तू म्हणालास तसं हे सांगतात की ही टेस्ट या वेळेला करायची, तसं फार आजकाल होत नाही. ते सेट पॅटर्न्स आहेत. कारण आता शार्दूल त्या प्रोसेसमधनं अगदी ताजा गेलाय. तर मी फक्त हे ट्रायमिस्टर्स ऐकलेले असतात. संबडी लाईक मी, ज्याने कदाचित या सगळ्या जगातच नवीन आहे. अगदी थोडक्यात जर तुम्ही ट्रायमिस्टर्स एक्सप्लेन करू शकलात, म्हणजे कन्सिव्ह पासून डिलिव्हरी पर्यंतचे, आणि त्या डिलिव्हरीचे पण काय माइलस्टोन्स असतात आणि कुठल्या कुठल्या वेळेस काय काय गोष्टी होणं अपेक्षित आहे, जे आपण टेस्टमधनं बघत असतो. बरोबर. सो कन्सिव्ह झाल्यावर आपण 6 वीक्सला साधारण पहिला अल्ट्रासाऊंड करतो, किंवा ती म्हटलं तसं येईल तेव्हा करतो. बरोबर. हां, सो बीटा HCG आपण म्हटलं ना, ते जे प्रेग्नन्सी हॉर्मोन आहे. सपोज मी केली सोनोग्राफी आणि मला नाही दिसली प्रेग्नन्सी, तर मी परत बीटा HCGकडे वळीन. आणि बीटा HCG जेव्हा साधारण 3000 आणि अबाव असते तेव्हा ती दिसायला लागते. सी, अल्ट्रासाऊंड हे एक मशीन आहे आणि त्याच्या काहीतरी लिमिटेशन्स आहेत. तो कन्सिव्ह झाल्या बेबी नाही दिसू शकत, ते 6 वीक्सलाच दिसणार. आणि 6 वीक्सपर्यंत अबाउट 80 to 90% बेबीजचे हार्टबीट आलेली असते. ओके,
ती 8 वीक्सला कधी कधी समजा ती हार्टबीट कमी असेल, समटाईम्स इट कम्स फिटल ब्रॅडिकार्डिया असं येतं, मग आम्ही 8 वीक्सला ती रिपीट करतो. जर ते काहीही झालं नाही आणि नॉर्मल आलं सगळं, तर 8 वीकचा स्कॅन आपण मिस करतो आणि डायरेक्ट 12 आठवड्याला जातो. आता 0 to 12 वीक्स इज फर्स्ट ट्रायमेस्टर. ओके, टोटल प्रेग्नन्सी इज 40 वीक्स. ओके, सो पहिले 12 आठवडे इज फर्स्ट ट्रायमेस्टर. पूर्वी 3 महिने म्हणायचे आणि बायका यायच्याच नाहीत 3 महिने होईपर्यंत, तपासायलाच नाही यायचं. ते सगळं लपवून ठेवलेलं असतं. सो मिसकॅरेजचे चान्सेस जितकं लेस प्रेग्नन्सी तितके जास्त, आणि ॲज प्रेग्नन्सी ॲडव्हान्सेस ते कमी 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 होत जातात. 6th वीकला सपोज 10 to 15 असतील तर 8th वीकला ते लेस दॅन 10 होतं आणि बाय 12 वीक्स लेस दॅन 3%. सो 12 वीक्सला जी प्रेग्नन्सी जाते ती मोरलेस मग मी त्यांना ड्यू डेट हे ते डिस्कशन सुरू करते, फर्स्ट स्कॅनला करत नाही. ओके, 12th वीकच्या स्कॅनला तुम्हाला बेबी व्यवस्थित मूव्ह होताना दिसतो. त्याला सगळे 4 लिम्स असतात, त्याला डोळे असतात, त्याला नाक असतं, त्याला कान असतात, सगळं असतं. सगळे सिस्टम्स इन प्लेस असतात, फक्त ते छोटे छोटे असतात, ते मॅच्युअर नसतात. आणि 12th वीकच्या स्कॅनला NT स्कॅन म्हणतात, न्यूकल ट्रान्सल्युसन्सी. ओके, निकोलायडस नावाच्या एक ग्रीक डॉक्टरनी एक म्हणजे ब्रिलियंट मूव्ह आहे की नॉन इन्व्हेजिव्ह टेस्टिंग. तुम्ही निडल टाकत नाही, तुम्ही मदरचं ब्लड बघत नाही, काही नाही, इन्व्हेजन काही नाही, तर सोनोग्राफीवरनं तुम्हाला, आणि एक फक्त गोष्ट त्या सोनोग्राफीत बघायची की बेबीची मान आणि स्पाईन, म्हणजे मानेचा जो एरिया असतो त्याच्यात स्किन आणि स्पाईनमधला जो डिस्टन्स आहे तो त्यांनी हजारो बेबीजना टेस्ट करून त्यांनी एक अल्गोरिदम काढलं की ह्या रेंजपासनं या रेंजपर्यंत असेल, आणि ही फॉलोड दोज बेबीज टिल टर्म, तर त्यांना परत काहीही त्रास होत नाही. ओके, सो त्याला आम्ही पहिला एनॉमली स्कॅन म्हणतो. अर्लिएस्ट एनॉमली इज NT स्कॅन. फक्त NT स्कॅन केला तुम्ही, बाकी सगळं करायला विसरला आणि तो जर नॉर्मल असेल तर चान्सेस ऑफ युअर बेबी बिईंग कम्प्लिटली नॉर्मल आर मोर दॅन 80%. सो इट्स अ फॅन्टॅस्टिक स्कॅन. तो कधीही चुकवायचा नाही. 12 वीक्सपासनं 14 वीक्सपर्यंत तो करायचाच करायचा. मग आम्ही गावाला गेलो, माझ्या भावाचं लग्न होतं, ते राहून गेलं, सॉरी, ते परत पुन्हा होणं नाही. म्हणजे एक मोस्ट इम्पॉर्टंट विंडो तुम्ही चुकवला. तो ते करावंच लागतं आणि त्याच वेळेला करायला. आता त्यावेळेला अजून एक ब्लड टेस्ट त्यांनी डिवाईस केली, त्याला म्हणतात डबल मार्कर. त्या डाऊन सिंड्रोम म्हणजे आपले 46 क्रोमोझोम्स असतात, त्यातला 21 नंबरच्या क्रोमोझोमच्या 2 ऐवजी 3 कॉपीज जर असले तर ते बेबीज थोडेसे मेंटली रिटार्डेड आणि अशा होऊ शकतात. त्याला एक सिंड्रोम असतो, म्हणजे ते असे पर्टिक्युलर लुक असतो त्यांचा, आहे ते, त्याला डाऊन्स म्हणतात. आता डाऊन सिंड्रोम ओल्डर एज ग्रुपमध्ये कॉमन आहे, पण प्रेग्नन्सीज सगळ्या यंगर एज ग्रुपमध्ये होतात. आणि आपल्याला परत हेच आहे की वी डोंट वॉन्ट एनी बेबी टू बी बॉर्न विथ डाऊन सिंड्रोम, कारण पेरेंट्सना खूप बर्डन होतो आणि शेवटी त्या बेबीलाही तुम्ही काय सुख देतच नाही आहे ना. सो अर्ली डिटेक्शन झालं तर त्या पेरेंटला चॉईस तरी राहतो की ही प्रेग्नन्सी कॅरी फॉरवर्ड करायची का नाही. हे डॉक्टर ॲडवाईस करत नाही. हे तुमच्या रिलिजियस, कल्चरल आणि सोशल, इकॉनॉमिक बॅकग्राऊंडप्रमाणे तुम्ही ठरवायचं, हे पॉझिटिव्ह जरी आलं तरी. ओके, सो डबल मार्करमध्ये ब्लडचे व्हॅल्यूज बघितले जातात. आता वी हॅव गॉन टू अनदर टेस्ट, इट इज कॉल्ड नॉन इन्व्हेजिव्ह प्रीनेटल टेस्टिंग. म्हणजे पूर्वी आम्हाला वाटायचं मदरचं कंपार्टमेंट वेगळं आणि बेबीचं कंपार्टमेंट वेगळं आणि ते अजिबात मिक्स होत नाही, पण आता तसं नाही आहे. असं वी हॅव रिअलाइज्ड की मदर आणि बेबीचं ब्लड थोडं थोडं मिक्स होतो. सो मदरचं ब्लड काढलं तर त्याच्यात बेबीचे सेल्स सापडतात. ओके, आणि ते पर्सेंटेज किती आहे त्याच्यावर ही NIPT टेस्ट होते. म्हणजे डायरेक्टली बेबीचेच सेल्स ॲनालाइज करून आपण, म्हणजे डबल मार्कर कसं इनडायरेक्ट होतं, तर NIPT इज मोर डायरेक्ट. इट इज स्टील अ स्क्रीनिंग, स्टील नॉट 100%, बट मोर ऑर लेस बेटर दॅन डबल मार्कर. इथेच आपण थोडंसं काही ना ट्रिपल मार्कर सांगतात. सो क्वाड्रुपल मार्कर, जे डबल नव्हता त्या काळात, पहिला आला तो ट्रिपल आला. ओके,
पहिला ट्रिपल आला, मग क्वाड्रुपल आला, आलं का लक्षात? म्हणजे दिस इज फॉर पीपल हू हॅव मिस्ड. तुम्ही Okay. एंटी नंतर एंटीच केला नाही, बरोबर? मग तुम्ही डबल कसा करणार? मग ठीक आहे, मग तुम्ही ट्रिपल करा. हो, तुम्ही ट्रिपल पण विसरला, मग तुम्ही क्वाड्रुपल करा. ओके. असं आहेत ते टेस्ट आहेत, पण त्यांची व्हॅलिडिटी कमी आहे. ओके. ॲब्सेंट नाही आहे, चांगले टेस्ट्स आहेत, पण दिस इज फॉर पीपल Accuracy wise- हां, मॉपअप आहे ते. गॉट इट. हां, पण डबल पण करा, ट्रिपल पण करा, क्वाड्रुपल पण करा, असं नाही वेड्यासारखं करायचं. तेच हां, विचारायचं. तोच टेस्ट परत परत केल्यासारखं आहे. NIPTला समजा जर तुम्हाला काही सायन्स दिसले तर त्याच्या, कारण ती पण 80% कुठेतरी हो, ती ॲक्युरेसी screening आहे. स्क्रीनिंग आहे, तर मग त्याच्या पुढे पण कधी कधी 2-2 टेस्ट सांगतात, त्या कराव्यात नाही कराव्यात, कुठल्या केसेसमध्ये कराव्यात. NIPTत प्रॉब्लेम आला तर तुम्हाला ऑप्शन देतात ते ॲम्निओसेंटेसिसचंच, म्हणजे बेबीच्या भोवती गर्भजल परीक्षा ज्याला म्हणतात, त्याच्यात डेफिनेटली बेबीचे सेल्स असतातच. ह्याच्यात काय असतं की पर्सेंटेज ऑफ बेबी सेल इन मदर्स ब्लड जर कमी असेल तर NIPT तेवढी ॲक्युरसी नाही देऊ शकत. बरोबर. सो 100% ॲक्युरसी विल ओनली बी गिवन विथ ॲम्निओसेंटेसिस. इट इज अ डायग्नॉस्टिक टेस्ट. हे स्क्रीनिंग टेस्ट बरोबर. होते. स्क्रीनिंगमध्ये तुम्हाला एक आकडा येतो, टेस्टमध्ये डायग्नोसिस येतं की ह्या बेबी इज कॅरिंग दिस सेट ऑफ क्रोमोझोम्स, दॅट्स इट. जर तुमचं NIPTमध्ये काहीतरी दिसलं तरच गायनॅक तुम्हाला इंडिकेट करेल की याला जा, कारण का ती Correct. तशी रिस्की असते ना काहीतरी टेस्ट. रिस्क म्हणजे गर्भजल परीक्षा आहे, तुम्ही निडल टाकताय थ्रू द युट्रस अराउंड द बेबी, पाणी काढताय, 1% चान्स असतो मिसकॅरेजचा. पण मी सांगते की 35 वर्षात मी एक मिसकॅरेज पाहिला आहे ॲम्निओसेंटेसिसमध्ये. इतके पाहिलेत ॲम्निओ आम्ही, इतक्या वेळा करतो, कारण ॲज आय सेड या एज ग्रुप वाढत चालला, 35 नंतरच हे सगळे ॲबनॉर्मॅलिटीज बेबीमध्ये येतात. सो ॲम्निओ हॅज इन्क्रीज्ड बट आय हॅव सीन जस्ट वन मिसकॅरेज अँड दॅट टू द बेबी वॉज ॲबनॉर्मल. सो वी डोंट नो वेदर इट वॉज बिकॉज ऑफ ॲम्निओ ऑर इट वॉज अ नॅचरल कोर्स ऑफ ॲक्शन. NIPT झालं, 14वा वीक झाला. 14 वीक झाला, आता तुम्ही सुखात आहे. अनलेस की तुमच्या डबल मार्करमध्ये काही प्रॉब्लेम आला तर आणि तरच तुम्ही अर्ली अनॉमली करता. 15 ते 16 आठवड्यात तुम्हाला एक सोनोग्राफी डिटेल होते, ती एकदम डिटेल. ओके. ओके, म्हणजे किडनीचे प्रॉब्लेम, काहीतरी असं जे बारीक सारीक गोष्टी असतात, ब्रेनचे प्रॉब्लेम्स आणि ऑल्सो डेव्हलपमेंटल असतात. सगळं तुम्हाला 12 आठवड्याला दिसणार नाही. बरोबर. जसा जसा तो ऑर्गन डेव्हलप होईल त्याच्यात काय प्रॉब्लेम आहे तो नंतर कळायला लागतो. आणि नाही तर 18 वीक्स, 18 to 20मध्ये ॲनॉमली, त्याच्यात सगळं डोक्यापासनं पायापर्यंत सगळं बघणार ते. फक्त हार्टची पूर्ण डेव्हलपमेंट नसते झालेली तेव्हा. त्यामुळे 24 वीक्स, 22 to 24ला एक कार्डियक स्कॅन होतो, 2D एको होतो बेबीचा. म्हणजे काय, हार्टमध्ये होल आहे का, इकडची वाल्व्स ठीक आहेत का, नलिका कुठे इंटरचेंज झाल्या आहेत का, म्हणजे मेजर ॲनॉमलीज काय आहेत, मायनर आहेत का, ते कन्फर्म होतात. ओके, आफ्टर दॅट यू have really nothing to do except at 28 weeks you will do a glucose test. ग्लुकोज चॅलेंज टेस्ट तरी करता तुम्ही, कि OGT करता, ओरल ग्लुकोज चॅलेंज टेस्ट करता, किंवा तुम्ही फुल फ्लेज ग्लुकोज टॉलरन्स टेस्ट करता. म्हणजे एकामध्ये ती मदर केव्हाही आलेली असो, 2 hours आफ्टर द लास्ट टाईम दॅट शी हॅज सेड आय हॅव इटन, वी डू द शुगर टेस्ट. आणि त्याचा एक, सो दिस इज फॉर मास स्क्रीनिंग. आता समजा गव्हर्मेंट हॉस्पिटल आहे, तिथे तुम्ही काय त्यांना सांगणार की तुम्ही फास्टिंग या आणि मग करा, त्या बिचाऱ्या लाईनीतच उभ्या असतात 4-4 तास. त्यामुळे कोणी चुकू नये म्हणून ते टेस्ट आहे. आणि अदरवाईज आय लाईक टू डू ग्लुकोज टॉलरन्स टेस्ट. म्हणजे 3 लेवल्स असतात. फास्टिंगचे बघतो आपण, मग त्यांना 75 ग्रॅम ग्लुकोज प्यायला देतो, मग 1 तासांनी बघतो आणि मग 2 तासांनी बघतो. प्रेग्नन्सीमध्ये फास्टिंग आणि PP नाही चालत, ते वेगळं मेटाबॉलिझम होऊन जातं. कारण प्रेग्नन्सीमध्ये मदर इज सपोर्टिंग बेबी ऑलरेडी. ओके, सो ते जे इन्सुलिनचा थोडंसं मेटाबॉलिझम चेंज झालेलं असतं, म्हणून ही 3 लेवलची टेस्ट करणं गरजेचं असतं. आणि त्याच्यात कुठलाही लेवल 140च्या वर आला तर तुम्हाला मग डॉक्टर सांगणारच की तुम्ही डाएट किंवा, आणि 200च्या वर आला म्हणजे तुम्ही प्रॉबेबली डायबेटिक आहात. सो डाएट आलंच, मग
ग्लुकोज टेस्टिंग आलं आणि कदाचित इन्शुलिन आलं, असं आहे. 30 वीक्सला अजून एक स्कॅन होतो, तो ग्रोथ स्कॅन असतो. म्हणजे फुल्ली डेव्हलप्ड बेबी आहे आता. वेट बघतो, त्याच्या भोवतीचं पाणी बघतो, प्लॅसेंटाची क्वालिटी बघतो आणि त्याच्यात सगळ्यात आधी कळतं की साधारण वेट काय आहे. म्हणजे पर्सेंटाईलमध्ये असतात वेट, पर्सेंटेज नव्हे. बऱ्याचशा पालकांना वाटतं हा पर्सेंटेज आहे, अरे बेबी 5%च ग्रो होतं आहे. असं नाही आहे. फ्रॉम 5th to 95th एव्हरीथिंग इज नॉर्मल. हां, असं आहे ते. 5thच्या खाली असेल आणि 95thच्या वर असेल तर यू हॅव टू टेक केअर. तोपर्यंत सगळं छान. आणि 30 वीक्सला पहिल्यांदा आपण बेबीचे ब्लड फ्लोज बघतो. म्हणजे प्रॉब्लेम येतो त्या बेबीजना आधी पण बघतो, पण नॉर्मल बेबीजचं प्लॅसेंटामध्ये कसं ब्लड आहे, म्हणजे प्लॅसेंटा इज लाईक बेबीज किचन. ओके. हां, फूड त्याला प्लॅसेंटामधनं मिळतं, एवढं लक्षात ठेवा. सो ते फूड त्या प्लॅसेंटा, मदर टू प्लॅसेंटा जातं आहे का नाही आणि प्लॅसेंटा टू बेबी जातं आहे का नाही, आणि मग इंटरनली बेबीचं सर्क्युलेशन कसं चाललं आहे आणि हालचाल कशी आहे, ब्रिदिंग करतं आहे का नाही, पाणी भरपूर आहे. पाणीचं महत्त्व असं आहे की बेबी जर खातपीत नीट असेल तर ते युरिन नीट करेल, आणि ते पाणी जे असतं ते बेबीचं युरिन असतं. असं आहे ते. सो 30 वीक्सचा एकदा स्कॅन छान झाला की युजली 37-38 वीक्सपर्यंत आपण स्कॅन करायची काही फारशी गरज नाही. ओके. हां, तपासत राहायचं आणि ॲज लॉंग एज मदर इज फाईन. मग काय बघत राहतो आम्ही, ब्लड प्रेशर बघतो किंवा वेट गेनचं अजून एक गोष्ट आहे. म्हणजे 60 kg अँड अबव जर तिचं वेट असेल ॲट कन्सेप्शन तर फारसं काही बघत बसायला नको. वेट गेन एक्सेसिव्ह झालं ना आजकाल तरच बघावं लागतं. कारण 60 किलोच्या मुली पण अपवादानेच मिळतात मला. 40च्या तर आता मी गेल्या 10 वर्षात एकही पाहिली नाही आहे की जी कन्सीव्ह होताना 40-50 किलो होती. शक्यच नाही. 60 मिनिमम असतं. आणि टोटल वेट गेन प्रेग्नन्सीमध्ये तुमचा 10 ते 15 किलो असायला पाहिजे. आणि खूप जास्त तुमचं वेट ॲट बिगिनिंग ऑफ प्रेग्नन्सी असेल तर मग 7 ते 10 किलोच तुम्ही पुट ऑन केलं पाहिजे, जास्ती नाही. ते कसं असतं की 3 किलोचं बेबी, 500 ग्रॅमचा प्लॅसेंटा, 500 ग्रॅमचं त्याच्या भोवतीचं पाणी, मग युट्रस अगदी पेअर शेप्ड ऑर्गन असतं बरं का, आणि तेवढंच असतं, अक्षरशः त्या फळा एवढं असतं आणि ते एवढं मोठं होतं. तर त्याच्यात मस्क्युलर डेव्हलपमेंट होते त्यात, आणि परत बेबीला सपोर्ट करायसाठी मदरची फॅट गेन होते एक 3-4 किलो. हे सगळं मिळून 7 ते 10 किंवा 10 ते 15 फार तर. मी म्हटलं तसं बिगिनिंगला वेट जर 50 किलो असेल तर मी 15 किलो पण तिचं टॉलरेट करेल वेट गेन. पण ती बिगिनिंगला जर 75 असेल, 75, 80, 90, 90 झालं म्हणजे BMI खूप जास्ती वाढला ना, 25च्या वर गेला, 26च्या वर गेला, मग तिचं ब्लड प्रेशरचे रिस्क वाढते, तिची नॉर्मल डिलिव्हरीचे चान्सेस कमी होतात. असं सगळं होत राहतं. सो वी आर कॉन्स्टंटली वॉचिंग दॅट. ओके. म्हणून एव्हरी 2 वीक्स बोलवतो. 30 वीक्स नंतर एव्हरी 2 वीक्स, तोपर्यंत महिना. आणि ॲटलिस्ट 7 तरी अँटीनेटल व्हिजिट्स व्हायला पाहिजेत. ओके. फ्रॉम बिगिनिंग टू एंड. असं नाही की तुम्ही हां सगळं ठीक आहे, काय जायची गरज नाही, असं नाही. ॲज फार एज पॉसिबल. म्हणजे सोपं जातं ना डॉक्टरला. शी इज सीइंग यू कंटिन्युअसली, मग तिलाही लगेच लक्षात येतं. तुम्ही खूप दिवसांनी गेलात तर मग नाही लक्षात येत. बरोबर. तुम्ही मगाशी बोलताना OGT बद्दल बोलला. हो. सो आपल्याकडे तसं मग गेलं तर तसा डायबिटीजचा सगळ्यांच्या घरी हे असतो की आपलं खाणं तसं डायबिटीज प्रोनच आहे. प्रोनच आहे. तर OGT डायरेक्ट 28th वीकला करायची का आधी? हिस्ट्री बघतो. मी म्हटलं तसं वेट काय आहे बेसिक ॲट स्टार्टिंग ऑफ प्रेग्नन्सी, ही पहिली गोष्ट. दुसरं म्हणजे प्रीकन्सेप्शनमध्ये कधी HbA1c केलेलं असेल तर ते, आणि फॅमिली हिस्ट्री. ओके, एस्पेशली मॅटर्नल. डायबिटीजचं बऱ्यापैकी ट्रान्समिशन मॅटर्नल असतं. सो मॅटर्नल साईड ऑफ द फॅमिली जर डायबिटीज आहे आणि जनरेशन्समध्ये आहे तर प्रेग्नन्सी स्ट्रेस ना, स्ट्रेस कंडिशनमध्ये झालेला डायबिटीज म्हणजे जेस्टेशनल डायबिटीज, आणि तो दाखवतो की पुढे आयुष्यात तुम्हाला कधीतरी तो होणार, तुमची फॅमिलीमध्ये हिस्ट्री असेल तर. तर अशा मुलींमध्ये थोडं लवकर करतो
24 वीक्सला करू शकतो, लवकर त्याच्याही लवकर करू शकतो, पण युजली 24 वीक्स. कारण बेबी थोडं डेव्हलप तर व्हायला पाहिजे टू गिव्ह स्ट्रेस टू द मदर. अनलेस इट्स कम्प्लिटली डाएट ड्रिवन, विच आपल्याकडे होऊ शकतं. मी तिला म्हटलं की तू बाई रोज शेंगदाण्याचा लाडू खात जा. गूळ आणि शेंगदाणा आणि तूप ह्याच्यात वाईट काय आहे? वाईट काहीच नाही, उत्तमच आहे आणि चवीला पण फॅन्टॅस्टिकच आहे. पण ती ऑलरेडी 85 किलोची आहे, तिला तुम्ही रोज एक लाडू का देताय? आम्ही तिला गोळी देतोय ना आयर्नची, ती घ्या. असं किती गुळातनं तुम्हाला आयर्न मिळणार आणि असं किती शेंगदाण्यातनं तुम्हाला ओमेगा मिळणार? मिळू शकतं. इंडिव्हिज्युअल शेंगदाणे खा वाटीभर. मी म्हणते तुम्हाला भूक लागली ना, तुम्ही नट्सवर स्नॅकिंग करा, तुम्ही बदाम खा, तुम्ही काजू खा, तुम्ही वॉलनट्स खा, तुम्ही शेंगदाणे खा, तुम्ही फुटाणे खा ना. मच बेटर दॅन इटिंग बिस्किट्स अँड केक्स. बरोबर. पण गूळ, मध, गूळ, साखर इक्विव्हलंट. ग्लायसेमिक इंडेक्स म्हणा, त्याच्यातले कॅलरीज म्हणा, सगळं सेम. गूळ हा नॅचरल नाही आहे. गूळ झाडावर उगवत नाही, साखर झाडावर उगवत नाही. मध खायला तुमच्या घरात नाही 2 झाडं ज्याला फुलं येत आहेत आणि जिथे मधमाशा येत आहेत, आणि तरी तुम्ही आपले मध रोज खात बसता आयुष्यभर. इट्स नॉट फेअर, राईट? म्हणजे इवन फ्रॉम अ एन्व्हायरमेंट पॉईंट ऑफ व्ह्यू, व्हॉट आर यू अचिव्हिंग? समबडी वॉज व्हेरी सिक. मी काय म्हणते, 8 वर्षाहून लहान मुलं आणि 80 वर्षाहून मोठी सिनियर सिटिझन्स ज्यांना जेवणच जात नाही, त्यांनी खावी, त्यांनी फळं खावी, त्यांनी तो शेंगदाण्याचा लाडू खावा, त्यांनी रोज मध चाटवा त्यांना, दॅट्स फाईन. त्यांनी दूध प्यावं. आता दुधाचा आणखीन एक विषय, खूप भांडणं होतात बापा दुधावरनं. हे बघा, ही दूध पितच नाही. मी तिला सांगितलं आहे, बाई तू दूध पिली नाहीस तर काही खरं नाही तुझं. ती म्हणते मला आवडतच नाही. मग उलटी आल्यासारखं होतं. कधी दुधाकडे बघवत नाही म्हणाली मला. नका पिऊ, इट्स ओके. 1 ग्लास दुधात ना असं काय खूप प्रोटीन मिळत नाही का खूप कॅल्शियम मिळत नाही. नक्कीच त्या गोळीपेक्षा जास्ती कॅल्शियम त्या दुधाच्या ग्लासमध्ये नाही आहे. बरं, दूध कसं येतं आहे तुमच्याकडे? चितळ्यांचं घेतो आम्ही, किंवा A2 का G2 का जे काय गायी असतील त्यांचं दूध घेतो आम्ही. अरे हो, पण कसं येतं तुमच्याकडे? डेअरीतनंच येतं ना. मग त्याच्यात काय काय घातलेलंच असतं ना. ते इमल्शन आहे ना. शेवटी शाळेत शिकलो आहे ना आपण, थोडा वेळ ठेवलं तर ते सॉलिड आणि लिक्विड सेपरेट होणार. त्याला एकत्र ठेवण्यासाठी युरिया घातलेलंच असणार. अशा बऱ्याच गोष्टी असतात त्याच्यात ज्या आपल्याला माहिती नसतात. सो ॲडव्हान्टेज काय आहे प्रेग्नन्सीमध्ये ते पिण्यात? आहे का काही? तुम्ही बाकीचे प्रोटीन्स खा ना. तुम्ही डाळी खा, उसळी खा, रोज तिला वेगळ्या भाज्या द्या. आज तुम्ही मसुरेची द्या, उद्या तुम्ही मुगाची उसळ करा, परवा तुम्ही मटकीची उसळ करा, वेगवेगळे पदार्थ करा, चिले करा. म्हणजे तुमचे जे काय तुमचं सुगरणपणा अंगात आहे तो तुम्ही दाखवा ना तिथे. तुम्ही रेडीमेड फूड आणून तिला खायला घालण्यात काय पॉईंट आहे? डबल खायचं असं नाही आहे. हा, तर 2 जीवांचं खाता ना पण. हा एक्झॅक्टली. नाही, मी तिला म्हटलं तू ॲटलिस्ट 4 पोळ्या तरी खाल्ल्याच पाहिजेत. नाही, कशाला? 300 कॅलरीज जास्ती ना. म्हणजे ॲट द मोस्ट तुम्ही कुठलं तरी फूडमधलं एलिमेंट वाढवा ना. तुम्ही उसळ डाळीचे तिला म्हणावं घट्ट वरण द्या, तूप घाला त्याच्यात. डोंट बी अफ्रेड ऑफ फॅट. चांगलं फॅट आहे ते, आणि ते तुम्ही 1 चमचा तूपच्या वर काय कोण खाऊ नाही शकत. तूप इज नॉट समथिंग की तुम्ही वाट्या पिऊ शकता, असं तर नाहीच करू शकत, राईट? तुम्ही पोळीवर लावलं तर तिचे कॅलरीज वाढले ना. दही द्या चांगल्यापैकी, घट्ट चांगल्यापैकी दुधाचं ते दही करून द्या. फर्मेंटेड फूड द्या तिला. ताकाचा ग्लास द्या, है ना. एखादं फळ वाढवा तिच्या डाएटमधलं. दॅट्स इट. 300 कॅलरीज मोर पर डे, इनफ. 2 जीवांचं म्हणजे 2200चा डबल नाही. नॉट ॲट ऑल. म्हणजे त्याला त्याच्यापासून रिटर्नच नाही. कारण मग तुम्हाला ती सवय झाली खायची, आणि मग पोस्टपार्टम पण तुम्ही तसेच खाता, आणि मग इट्स हार्ड टू कम बॅक फ्रॉम दॅट. More than 10 kgs weight gain in pregnancy is almost impossible to return from without Herculean efforts. म्हणजे भयंकर त्रास होतो.
फार त्रास होतो. म्हणजे ते बेबी ते ग्रॅज्युएट होईपर्यंत ती आई सारखी तेच म्हणत असते, ह्याच्या बाळणपणात जे माझं वजन वाढलं ना. आणि मॅम आता आपण खाणं आणि डायबिटीज अँड GDM बद्दल बोलत होतो, तर त्याच वेळेला दुसरं होतं की इन जनरल म्हणजे समजा तुम्हाला डायबिटीज असो अथवा नसो, तर डाएटमध्ये आपल्याला बऱ्याचदा सांगितलं जातं की प्रोटीन जरा जास्त कारण जनरली आपल्याकडे आपण प्रोटीन डिफिशियंट खातो, तर प्रोटीन खायला सांगितलं जातं. मग ते नॅचरलीच प्रोटीन खायचं का कधी कधी प्रोटीन पावडर दिली जाते आणि प्रोटीन पावडर दिलं की घरी म्हणजे सगळं आगडंबच होतो की असं कसं नॅचरल पावडरही काय खाताय, तर चालतं का? आणि चालतं प्रोव्हायडेड की ती प्रोटीन पावडर कुठल्या तरी क्वालिटीची आहे. म्हणजे क्वालिटी इक्वल्स वॉट की एका स्कूपमध्ये 30 ग्रॅम्स प्रोटीन मिळाले पाहिजे. ते मिळत असेल तर ते चांगलं प्रोटीन आहे. आणि 300 ग्रॅम पावडरमध्ये जर 100 ग्रॅम प्रोटीन असेल तर त्याला काहीही अर्थ नाही. ती साखर आहे, ते ॲडिटिव्ज आहेत, ते फ्लेवरिंग्ज आहेत. म्हणजे जे प्रेग्नन्सी प्रोटीन म्हणून मिळतं बाजारात ते युजली असं असतं. 300 ग्रॅमचा डबा असतो आणि त्याच्यात बघितलं तर 100 ग्रॅम्स इन 300 ग्रॅम्स. म्हणजे एका स्कूपमध्ये तिला 10 ग्रॅम पण मिळत नाही. जर चांगल्या क्वालिटीचं प्रोटीन खाल्लं तर काही प्रॉब्लेम नाही. चांगल्या क्वालिटीचं प्रोटीन खा. तर तुम्हाला नॅचरल फूडमधनं जमत नसेल तर, म्हणजे तुम्हाला काही लोकांना डाळी बघवत नाही, काहींना उसळ नसते खायची, मग पनीर आहे, त्याच्यात फॅट पण आहे पण इट्स ओके बिकॉज इट्स व्हेरी गुड क्वालिटी प्रोटीन. टोफू आहे, हे सगळं आहे, पण ते तुम्हाला तेही नको असेल आणि बेबीची ग्रोथ खरंच कमी होत असेल तर समटाईम्स आम्ही प्रोटीन पावडर प्रिस्क्राईब करतो. ॲक्टिव्ह एरोबिक एक्सरसाइज म्हणा किंवा वेट्स करायचे जिममध्ये, तर मी आधी पहिला प्रश्न हा विचारते की इवन योगासनाला पहिला प्रश्न माझा हाच असतो की गेले 3 महिन्यात तुम्ही काय व्यायाम करत होता? प्री प्रेग्नन्सी. समबडी वॉज यूज टू डुईंग अ लॉट ऑफ एक्सरसाइज. माझ्याकडे एक मुलगी येते, ती म्हणाली मी जिम करते मॅडम. हां, मी 40नी स्क्वॉट मारते, मी 60नी डेडलिफ्ट करते. म्हटलं बाई एवढं करू नको आत्ता, कमी कर. ती म्हणाली नाही मला विदाऊट जिम मला नाही जमणार. म्हटलं बरं ठीक आहे, तुला जेवढं पण कमी वेट्स घे आणि कमी कर. ती म्हणाली हो मी जरा दमते आजकाल. म्हटलं मग दमलीस की थांब ना. आलं का लक्षात? पण पर्सन हू इज यूज टू एक्सरसाइज नी करावा, पण अजिबातच नाही कधी एक्सरसाइज केलेला. आणि ते कपल बसले समोर आणि तो नवरा म्हणतो मी हिला सांगितलं आता योगासनं तुला सुरूच करावी लागणार, यू विल हॅव टू गो फॉर प्रेग्नन्सी पिलाटीस. मी म्हटलं अरे तिने कधी आयुष्यात व्यायाम केलेला नाही आहे, कशाला? त्यांनी काय होणार नाही, नॉर्मल डिलिव्हरी पाहिजे ना. म्हटलं नॉर्मल डिलिव्हरी बाय डिफॉल्ट मोड आहे, तुम्ही त्याच्यामध्ये आलात नेचरच्या तर काहीतरी बिनसेल. बाय डिफॉल्ट मोड इज नॉर्मल डिलिव्हरी. शी डझंट मूव्ह अ मसल, काहीही केलं नाही. म्हणजे इन्स्टन्सेस आहेत की कोमाटोज बायका प्रेग्नंट राहून मग काय ॲक्सिडेंट झाला आणि कोमामध्ये गेली, त्यांचेसुद्धा नॉर्मल डिलिव्हरी होते. हां, त्याच्यासाठी तुमचा एफर्ट रिक्वायर्ड नाही आहे. युट्रस एकदा कॉन्ट्रॅक्ट व्हायला लागलं की जगातला कुठलाही फोर्स त्याला थांबवू शकत नाही. म्हणून प्रीमॅच्युअर लेबर एवढे भीती वाटते आम्हाला आणि म्हणून आम्ही सारखं सांगत असतो की अतिरेक करू नका, ते पेन्स यायला नको तेव्हा, कारण आम्ही ते थांबवू शकू ह्याचा आम्हाला गॅरंटी नसते. आहेत औषधं सगळं आहे, मी सगळं करू शकतो, पण ते नाही ठरवलं की नाहीच प्रोसिडच व्हायचं तर जगातली कुठलीही शक्ती ते थांबवू शकत नाही. इट्स व्हेरी स्ट्रॉंग नेचर, अगेन आय विल से इज व्हेरी स्ट्रॉंग आणि आपापल्या क्रमाने चाललेलंच असतं ते. मग काय व्यायाम करा, कारण भीती बऱ्याचदा तुम्ही वॉक करा ना, हवा तेवढा चाला, उत्तम व्यायाम आहे की नाही. सकाळ संध्याकाळ दुपार तुम्हाला जमेल तेव्हा, जमेल तिथे, तुम्ही खोलीतल्या खोलीत करा, एसीत करा, उन्हाळ्यात बाहेर जाऊ नका. मला वाटतं तेवढं पण कोणी करत नाही. फक्त म्हणताना, म्हणजे मला विचारताना मोठ्या सगळे असे मनसुबे खूप असतात की मी हे करणार आहे आणि मी नाही. म्हणजे त्या म्हणाल्या की त्या न प्रेग्नन्सीच्याच योगासनं शिकवतात. म्हटलं उत्तम आहे, मग जा ना. पण मग सगळं करू का फक्त प्राणायाम करू? लगेच विड्रॉल करा म्हटलं तर असं प्राणायाम
ते करू का म्हटलं नाही मग लांब लांब श्वास घे आणि त्या युट्रसवर प्रेशर नाही करणार. म्हणजे बेसिकली काहीच करायचं नसतं पण आपलं म्हणायचं. एक्स्ट्रीम काही करायचं नाही बेसिकली. अग्रीड. म्हणजे अगदी तुम्ही असा ट्रेकला नका जाऊ प्लीज. मला एक प्रश्न पडतोय तो म्हणजे सगळ्या मूवीजमध्ये सगळीकडे एक गोष्ट पाहिलेली असते ते म्हणजे कुणी बाई प्रेग्नंट झाली की डोहाळे लागतात. हो. आणि तो मग एक तर ते डोहाळे लागणं हे खरं आहे का, म्हणजे ते तो फेनॉमिनॉन खरं आहे का, आणि मग काय गोष्टी खाव्याशा वाटतात आणि हे सगळं म्हणजे प्रत्येकाला वेगळे डोहाळे लागतात कसं असतं म्हणजे ते? वेगळे लागतात कारण प्रत्येकाचे ठरवून ठेवलेलं असतं की हे मी खाईन आणि हे मला आता कोणीच म्हणू शकत नाही की तू हे खाऊ नको. मी म्हणेन मला हेच खावंसं वाटतं. पण द फॅक्ट ऑफ द मॅटर इज की प्रेग्नन्सीमध्ये फक्त ॲव्हर्जन्स असतात. हे मला अजिबात बघवत सुद्धा नाही. ह्याच्या वासाने मला नॉशिया येतो. बिलीव्ह 100%. आणि तिला फोर्स करू नये कोणी. म्हणजे माझी एक पेशंट होती, तिने जवळजवळ 6 महिने फक्त उकडलेला बटाटा खाल्ला. तिला दुसरं काही खाताच येत नव्हतं. शी जस्ट वॉज नॉट पॉसिबल. म्हणजे तिला नॉशिएटेडच व्हायचं. तेवढंच बटाटा आणि बटाट्याचे प्रकारच ती खाऊ शकायची. हो, दिस आय कॅन अंडरस्टँड. पण जेव्हा तुम्ही तुमच्या नवऱ्याला रात्री 12 वाजता म्हणता की मला त्या काय ते पूनमचं पानच खायचं आहे, ते जरा मला सस्पिशियस वाटतं. मॅम अजून एक गोष्ट आपल्याला जनरली त्या काळात येते आणि एस्पेशली अगेन आपण 30 to 40 या एज ग्रुपबद्दल बोलतो आहे आणि स्ट्रेसफुल एन्व्हायरमेंट मॉडर्न लाईफस्टाईलमध्ये बोलतो. ते म्हणजे आता अर्ली एजमध्येच ब्लड प्रेशर आणि ह्या सगळ्यांचे त्रास वाढायला लागलेले आहेत लोकांना. आणि ऐकतो की अरे ती प्रीक्लेम्शियामध्ये गेली, हेल्थ सिंड्रोममध्ये गेली आणि मग भीती वाटायला लागते. आणि मग दुसरं कोणीतरी आपल्या आजूबाजूचं गेलं आहे म्हणल्यावरतीच तुम्हाला टेन्शन यायला लागतं. ब्लड प्रेशर कितपत डेंजरस आहे ड्युरिंग प्रेग्नन्सी? प्रेग्नन्सीमध्ये कसं असतं की बॉडी लगेच अडॅप्ट करते आणि ते किती फास्ट होतं अडॅप्टेशन विदिन फर्स्ट 6 वीक्स. तुमचं जर बी पी अदरवाईज 120-80 असेल तर ते डायरेक्ट 90/60 जातं. बापरे. म्हणजे रेंज बघा की रिझर्व किती ठेवला बॉडीने. 30. वाढत 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 90/60 झालं आणि ॲक्च्युअली 120/80 आहे. बरोबर. म्हणजे त्यांनी ऑलरेडी 20+10 30चा रिझर्व बॉडीने ठेवला. आणि आणखीन एक गोष्ट म्हणजे मदरला बेबीला ब्लड फ्लो द्यायचा असतो तर ते लो प्रेशर झोन ठेवतं. म्हणजे भरपूर ब्लड जातं बेबीला, आहे की नाही, प्लासेंटाला. सो युनिक अडॅप्टेशन्स आहेत. फर्स्ट ट्रायमेस्टरमध्ये खूप मुली येतात म्हणतात असं मला ना दम लागतो आहे. तो दम नाही आहे, ते पण एक रेस्पिरेटरी अडॅप्टेशन आहे की ते अशी खोल 4 श्वास झाले की 5वा श्वास खोल श्वास येणार. नॉर्मल. ॲट इज कम्प्लिटली नॉर्मल. खूप वेळा युरिनला जायला लागतं. किडनी अडॅप्टेशन. इन्क्रीज लोड येतो आहे त्याच्यावर. मग बेबी एक्सक्रीट नाही करू शकत त्याचे सगळे टॉक्झिन्स की टॉक्सिन्स नाही आपण म्हणत त्याला, मेटाबॉलिक काय जे निघतात एक्सक्रीटेड. हां, तर ते मदरच करते. किडनीचा रिझर्व वाढला. सो सगळ्याचा रिझर्व वाढलेला असतो. अशा परिस्थितीत जर ब्लड प्रेशर 130/90 झालं ते अदरवाईज इट माइट नॉट बी. नॉर्मल माणसांमध्ये एवढा त्रास नाही होणार पण प्रेग्नन्सीमध्ये आम्ही त्याला हाय ब्लड प्रेशर म्हणतो. कारण ते असायला पाहिजे होतं 90/60. ते झालं की ते 130/90. ही सुरुवात आहे. लगेच तिला औषध द्यायला लागतं. लगेच तिची लिव्हर फंक्शन्स चेक होतील, लगेच तिचे किडनी फंक्शन्स चेक होतील, लगेच बेबी चेक होईल. कारण हाय प्रेशर सिस्टम झाली लो प्रेशरपासनं. म्हणजे बेबीला ब्लड फ्लो कमी जायला लागला म्हणजे बाळाची वाढ खुंटणार. हे सगळे डोक्यात आमच्या विचार चालू होतात आणि समोरची माणसं आमच्याशी आर्ग्युमेंट. नाही ती ना तिला हॉस्पिटलमध्ये आलं की ती खूप घाबरते डॉक्टर. मी तुम्हाला सांगतो घरी ती एकदम नॉर्मल असते. ते तुमचे सिस्टर बी पी घेत होते ना तेव्हाच मी त्यांना म्हटलं की बघा तिचं वाढलेलं येणार आहे आणि आलंच. तुम्ही गोळी नका देऊ. बरं तुम्ही घरी चेक करणार का? सकाळी 6 संध्याकाळी 6. मग चार्ट घेऊन येतात. बरं चार्ट घेऊन येतात त्या दिवशी परत तिचं 130/90 सापडतं आम्हाला हॉस्पिटलमध्ये. नाही इथे आल्यावरच होतं. म्हटलं हो पण दॅट्स द पॉईंट.
की कुठलाही स्ट्रेस आला तरी ते वाढलं नाही पाहिजे. हम्म. ते लेबाईल ब्लड प्रेशर म्हणतो, ते वाढतंय म्हणजेच ते ट्रीट करायला पाहिजे. आणि ती गोळी नाही घेतली तर गोळी नाही घेतली तर ते वाढत जातं. आणि ते असं सिस्टमॅटिक नाही वाढत. ते आज 130/90 आहे, उद्या ते 200/110 असेल आणि ते तिला कळणारच नाही. तिचं सारखं आजकाल डोकं दुखतं. मी तिला म्हटलं उन्हात जात जाऊ नको, जरा लिंबाचं सरबत पी. आणि पाय सुजलेत तर म्हटलं पाय वर घेऊन बस, खाली टाकून बसू नको. हो, पण ते पण असेल की शिअर वेटनी वाढत असेल तो स्वेलिंग पायाचं, पण ब्लड प्रेशरचे साईन्स आहेत हे. हेडेक, ब्लरिंग ऑफ विजन, अंधुक अंधुक दिसतं, पोटात दुखायला लागतं, म्हणजे अप्पर ॲब्डॉमिनल पेन, खाली नाही, पायाला खूप जास्त सूज येते, युरिन कमी 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 होत जाते. हे सगळे खूपच डेंजरस साईन्स आहेत हाय ब्लड प्रेशरचे. गोळी आणि वेळेवरच घ्यावी लागते ब्लड प्रेशरची. जर त्यांनी सांगितलं आहे सकाळी 8 आणि संध्याकाळी 8, तर तुम्ही असं नाही म्हणू शकत की नाही पण आम्ही नाश्ता 10 वाजता केला आणि मग मी गोळी घेतली. प्रत्येक गोळी खाल्ल्यावर घ्यायची असं नसतं. बीपीची गोळी त्या वेळात घ्यायला पाहिजे. इवन अदरवाईज ज्यांना प्रेग्नन्सी नाही आहे, ब्लड प्रेशरची टॅबलेट इज व्हेरी टाईम बाउंड. त्याचा फूडशी काही एक संबंध नसतो. सो हाय ब्लड प्रेशर इज व्हेरी डेंजरस इन प्रेग्नन्सी. आणि मदरच्या लाईफला थ्रेट असते, रिअल थ्रेट असते खूप. एका पर्टिक्युलर लेवलच्या वर वाढलं ना तर तिला फिट्स येऊ शकतात आणि ब्रेनमध्ये ब्लिडिंग होऊन सिरियस, म्हणजे इट्स अ सिरियस कंडिशन. ब्लिडिंगचे प्रॉब्लेम्स होतात, खूप काय 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 होऊ शकतं. सो जस्ट, आणि एक बीपीची गोळी तुम्ही घेतली हां आणि तिचं बीपी नॉर्मल असेल आणि तरी तुम्ही गोळी घेतली तर ते काय अजून पडणार नाही आहे, फॉल नाही होत नॉर्मल ब्लड प्रेशर. इट्स ओके. मला यालाच जोडून एक प्रश्न विचारायचा आहे, कारण आत्ता आपण स्पेसिफिकली त्या 30-35 मधल्या मुलींबद्दल बोलतोय ज्या आई होणार आहेत. जवळपास सगळेजण आता काम करत असतात, सगळेजण वर्क फ्रॉम होम करतात, काय वेळेस जितकं जमेल तितकं ऑफिसला जातात, लास्ट डेपर्यंत काम करणाऱ्या मुली आहेत आणि इट हॅज बिकम अ पार्ट ऑफ लाईफ ना, म्हणजे वी कॅनॉट अवॉइड दॅट. या सगळ्यामध्ये जसं काम आहे तसं मग रिस्पॉन्सिबिलिटीज आहेत, बाकीच्या घरातल्या रिस्पॉन्सिबिलिटीज आहेत. या सगळ्या काळात प्रेग्नन्सीच्या काळातला स्ट्रेस आणि ओव्हरवर्क, हाऊ डज दॅट इम्पॅक्ट द प्रेग्नन्सी अँड द बेबी? Premature labor, that is our main concern. We are worried that all these stresses, it does happen. It has increased, Ani. Okay. Oh, the incidence is rising. That is one problem. Then inadequate growth. Baby छोट्या राहतात, स्मॉल बेबीज, त्याला ग्रोथ रिस्ट्रिक्टेड बेबी म्हणतात. ओके. कारण ती मदर बसलेलीच असते किंवा मेंटल स्ट्रेसमध्ये असते, मग ती झोपत नाही नीट, मग ती वेळेवर खात नाही. सो वर्क फ्रॉम होम पण सोपी गोष्ट नाही आहे. ते त्यांना बरोबर 12 तास काम करायला लावतात वर्क फ्रॉम होमला पण. सो मला हे सिस्टमचं फेलियर वाटतं. आलं का लक्षात? सो आय थिंक दॅट विमेन शुड बी गिवन दिस एक्स्ट्रा ग्रेस ड्युरिंग प्रेग्नन्सी फ्रॉम द कंपनीज अँड दीज. म्हणजे खूप वेळा मी लेटर्स लिहिते HRsना त्या कंपनीच्या. आय फाइंड दम व्हेरी अनसिम्पथॅटिक. मग मी मुलींनाच सांगते, फर्स्ट ट्रायमेस्टरमध्येच सांगते की बाई तू टीम लीडर वगैरे असलीस आणि तुझ्याकडे मोठा मोठा प्रोजेक्ट असेल तर तू देऊन टाक, दुसऱ्या कोणाला तरी वेळेत देऊन टाक. म्हणजे तू 34 वीक्सला स्ट्रगल नाही करत आहे. माझा क्लायंट अमेरिकेचा आहे आणि 2-2 वाजेपर्यंत तू मीटिंग्स करतेस, असं नको करू. आणि ते सिम्पॅथेटिक असतात, इकडचं नसतं. हां, ते सिम्पॅथेटिक असतात, पण आपले अजिबात नाही, अजिबात नाही. म्हणजे मला असं स्ट्रिक्टली लिहावं लागतं की पेशंट इज ॲडवाईज स्ट्रिक्ट बेड रेस्ट ॲट होम. मग ते परत लेटर येणार कधीपासनं कधीपर्यंत ते सांगा. मग मी लिहिते टिल डिलिव्हरी. मग काय करू? कारण शी नीड्स दॅट रेस्ट, शी नीड्स टू. आणि माणूस आहे, शी इज, we don't know whether she will want to go through another pregnancy. Let her enjoy it. It's something unique is happening to her.
शी इज गोइंग टू गिव्ह बर्थ टू अनदर ह्युमन बिईंग. आणि तिच्या इच्छा असतील, तिच्या काहीतरी थॉट प्रोसेस असेल, तिला तिचं डोहाळ जेवण काय बेबी शावर करायचं असेल, तिला बेबी शूट करायचं असेल, तिच्या घरच्यांना तिच्यासाठी काहीतरी वेगळं करायचं असेल, लेट देम हॅव टाईम टुगेदर ना. आय मीन इट्स जस्ट अ ह्युमन पॉईंट ऑफ व्ह्यू. आणि एवढाले पगार असतात आणि एवढाले पोझिशन्स असतात की ते सोडता पण नाही आहेत. बट वाय शुड शी बी फॉर्स्ड टू रिझाईन? वाय कॅन यू नॉट गिव्ह हर लॉंग लिव्ह? शी इज अ व्हॅल्यूड एम्प्लॉई इजंट शी? इज शी लेस व्हॅल्यूड देन द मॅन? त्याचा उद्या रोड ॲक्सिडेंट झाला समजा तुमच्या एम्प्लॉईचा, तर तुम्ही त्याला काढून टाकता का जॉबवरनं? नाही ना. मग तुम्ही बायकांना का हळूहळू कॉर्नरमध्ये फोर्स करता की फायनली ती म्हणते नाही मी रेझिग्नेशन दिलं कारण ते मला ना सुट्टीच देत नव्हते. स्पेशली बँकिंग सेक्टर, म्हणजे आय टी सेक्टरसुद्धा देते वर्क फ्रॉम होम, पण बँकिंग सेक्टरमध्ये ती म्हणाली की मला मॅडम आमच्याकडे वर्क फ्रॉम होमचा स्कोपच नाही आहे, मी फ्रंट ऑफिसला आहे, मला वर्क फ्रॉम होमचा स्कोपच नाही, मला रिझाईनच करावं लागणार. इट्स व्हेरी सॅड असं जेव्हा होतं तेव्हा. आणि मॅम सगळ्यात प्रेग्नन्सीमधला महत्त्वाचा प्रश्न आणि बॅज ऑफ ऑनरसारखं लोक घेऊन फिरतात ते म्हणजे नॉर्मल डिलिव्हरी वर्सेस सी सेक्शन. नॉर्मल डिलिव्हरी झाली म्हणजे अचिव्हमेंटसारखं असतं. तर हे कशावरती ठरतं आणि त्याच्यासाठी तुम्ही काही प्रयत्न करू शकता का? तुम्ही खूप वाचलं पाहिजे, तुम्ही तो प्रोसेस नीट समजून घेतला पाहिजे. आणि त्यावेळेला तुम्हाला एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की युअर डॉक्टर इज लुकिंग ॲट सेफ्टी ऑफ मदर अँड चाइल्ड. सो माय एम ऑफ डिलिव्हरी इज टू गिव्ह अ हेल्दी बेबी टू अ हेल्दी मदर. आणि हा माझा म्हणजे इट इज दगडावरची रेष आहे ही माझ्यासाठी, ह्याच्यावरनं मी हलणार नाही. सो आय कॅन नॉट कॉम्प्रोमाइज आयदर मदर ऑर बेबी. Okay, so 80% should deliver normally. Okay, so as soon as you have understood this process that by default it is normal delivery, neither you nor me has to do anything. We have to have a lot of patience and we have to have a lot of understanding of this. Okay, and we have to cooperate with each other. You can't expect a lot of unrealistic expectations असतात की मला अजिबात पेन होता कामा नये. ओके, म्हणजे काहीच नाही, तुम्ही मला सुरुवातीलाच पेनलेसचं इंजेक्शन देऊन टाका, तसं नाही होत. मला ते एक पर्टिक्युलर स्टेज ऑफ लेबरपर्यंत थांबायलाच लागतं. ओके, सो ती जोपर्यंत लेटंट फेजमध्ये आहे 2 सेंटीमीटर्स टू 5 सेंटीमीटर्समध्ये खूप दुखतं, कारण ते पिशवीचं तोंड चेंज होत असतं. इट इज अडॅप्टिंग अँड इट्स ओपनिंग अप. Unfortunately, if I give you epidural pain relief in that time, then it will take a very long time. म्हणजे जे 6 तास आहे ते 8 तास 10 तास होतात आणि मग तुम्ही अपसेट होता. तुम्ही म्हणता इतका वेळ का लागतोय, इतका वेळ का लागतोय. एक तर लक्षात घ्या, नॉर्मल डिलिव्हरीला 12 ते 16 तास लागतात. ती अपवादानेच 4 तासात 5 तासात होते. एकदा का तुम्ही ॲक्टिव्ह फेजमध्ये गेलात, 5 सेंटीमीटर्स टू 10 सेंटीमीटर्स इज 5 hours. ओके, लास्टचे जे असतं फ्रॉम फुल डायलेटेशन टू डिलिव्हरी, ओके, 6 सेंटीमीटर जर्नी आहे. लिटरली इट इज 6 सेंटीमीटर्स अँड दॅट कॅन टेक 2 hours फॉर द बेबी टू कम आउट. आता आहे, फॅक्ट आहे, दिस इज नॅचरल लेबर. ॲनिमल्स बेअर करतात की नाही, शांतपणे असतात, ते त्यांचं चालू असतं. तेव्हा आपण म्हणतो का नाही होत आहे, ही या डॉगला पिल्लं का नाही होत आहेत का, ह्या गाईला वासरू होत का नाही आहेत का, इतका वेळ का घेत होतं. इट्स लाईक दॅट इज इट. सो इट्स अ लॉंग अँड वी हॅव टू कोऑपरेट विथ इच अदर अँड यू हॅव टू बिलीव्ह. आम्ही सगळे सेफ्टी प्रिकॉशन्स चालू असतात. आता तर पूर्वी आम्ही कसं करायचो की एव्हरी 15 मिनिट्स आम्ही चेक करायचो हार्टबीट. इट्स कॉल्ड इंटरमिटंट ऑस्कल्टेशन. आता आम्ही डायरेक्ट बेबीचा हार्ट काय म्हणतात NST चालू असते. इट्स लाईक अ ECG ऑफ द बेबी विच इज गोईंग ऑन कंटिन्युअसली इज शोईंग बेबीज रिस्पॉन्स टू द कॉन्ट्रॅक्शन्स. तर आमची ती एक सेफ्टी लिमिट असते. बेबीची हार्टबीट शूड नॉट फॉल बिलो 120 अँड इट शूड नॉट गो अबाव 160. हे आमचे बॉर्डर्स आहेत, हे आमचे लिमिट्स आहेत. ह्याच्या पलीकडे आम्ही जात नाही.
ओके, सो त्यातून आम्ही एव्हरी 2 आवर्स ॲक्च्युली WHO म्हणतो की तुम्ही इंटर्नल एक्झामिनेशन करून चेक करायला पाहिजे प्रोग्रेस काय आहे. त्याच्यावरनं खूप वाद होतात. सारखं सारखं चेक करता मला डिस्कम्फर्ट होतो, मला ते आवडत नाही, नाहीच करायचं. आमच्या ज्युनियर डॉक्टर्सची भांडणं होतात. आता प्रोसेस असाच आहे, मी काही नाही करू शकत अंटिल मी स्वतः चेक केल्याशिवाय मला कळणार नाही की आतमध्ये काय प्रोग्रेस झाला आहे. आणि हार्टबीट जर 120च्या खाली गेली तरी आम्ही चेंज करतो पोझिशन. कधी कधी डिहायड्रेटेड असते मदर म्हणून हायड्रेशन इम्प्रूव्ह करतो, ऑक्सिजन देतो आणि बघतो की हे सगळं चेंज करून ते बरं होतं आहे का. पण काही नॉन नेगोशिएबल्स आहेत. ते 100च्या खाली हार्टबीट परसिस्टंटली राहिली किंवा 160च्या वर गेली खूप आणि कंटिन्युअसली राहिली. बेबीचे जेव्हा भोवतीचं पाणीची बॅग मेम्ब्रेन फुटते आणि त्याच्यातनं ग्रीनिश वॉटर निघतं. ओके, सो दॅट इज बेबी हॅज पास्ट मोशन इनसाइड. सो दॅट युजली बेबी डज वेन इट इज नॉट कम्फर्टेबल इनसाइड. ओके, दॅट इज अन इंडिकेशन टू अस दॅट बेबी इज नॉट व्हेरी हॅपी. त्याला एकदा ब्लड फ्लो कमी मिळतो आहे, त्याचा कॉर्ड कुठेतरी दबला जातो आहे, त्याची पोझिशन ठीक नाही आहे, युट्रस प्रॉपरली रिस्पॉन्ड नाही करत आहे. तर अशा वेळेला आम्हाला ते डिलिव्हर करावंच लागतं. आणि मग त्याला फिटल डिस्ट्रेस सिझेरियन सेक्शन. आता आम्ही बघतो सपोज फुल्ली डायलेटेड आहे, फेवरेबल पोझिशन आहे आणि आम्ही इन्स्ट्रुमेंटल डिलिव्हरी करू शकतो. म्हणजे वॅक्यूम तरी वापरू शकतो, नाही तर फॉसेप्स तरी वापरू. तर अशा परिस्थितीत आम्ही काउन्सिल करतो पेरेंट्सना अँड विथ फुल नॉलेज दॅट either vacuum or forceps will be used, and in the situation that either of them also fail, then of course we will go for C-section. Sometimes they say we do not want instrumental delivery, we want direct C-section, in which case we always listen to the mother has the final say. Okay, but this is when we counsel for मग बेबीची पोझिशनच उलटी आहे, डोकं नाही आहे, पाय आहे. पूर्वी आम्ही करायचो पायाळू बाळांची डिलिव्हरी, पण एक मोठी स्टडी झाली ऑल ओव्हर द वर्ल्ड आणि ते म्हणाले की नाही, असं करायचंच नाही. एक बेबी जरी हँडिकॅप निघालं बिकॉज त्याचं डोकं अडकलं किंवा त्याच्या हातपायाला काही इजा झाली, इट इज नॉट ॲक्सेप्टेबल. वेन देर इज अन ऑल्टरनेटिव्ह ऑफ सिझेरियन सेक्शन, तर तुम्ही पायाळू बाळ, आडवं बाळ, डोक्याची पोझिशन चुकीची, अशा परिस्थितीत फेस प्रेझेंटेशन म्हणतो आम्ही त्याला, किंवा ब्राव प्रेझेंटेशन म्हणजे हा कपाळाचा भाग बाहेर येतोय, ओके, इन्स्टेड ऑफ टाळू. सो दॅट इज नॉट ॲक्सेप्टेबल. मग तुम्ही सिझेरियन केलंच पाहिजे. एपिड्युरलबद्दल पण भयंकर भीती. पाठ दुखते आभाळाला, पाठ दुखते नाही, होऊच शकत नाही. एपिड्युरल म्हणजे ते स्पायनल स्पेसमध्ये पण जात नाही, फ्लुईड पण येत नाही, तुम्हाला हेडेक पण होऊ शकत नाही. फक्त कॉर्डमधनं जिथे तुमचे नर्व्स बाहेर येतात त्या नर्व्स आपण, आणि ते पण सिलेक्टिव्ह, त्यांना आपण लोकल ॲनेस्थेशिया देतो बास. आणि ते पण काय सारखं तिथे हे नसते, निडल नसते, तिथे एक तुमच्या केसा एवढी बारीक नळी असते पाठीत. काय फरक पडणार आहे. पण फिअर आहे, फिअर ऑफ अननोन, कारण तुम्हाला दिसत नाही ना पाठीवर काय करतायत ते. नाही, लिटरली काल एक रील ट्रेंडिंग आहे त्या इंस्टाग्रामवरती, एपिड्युरलची ती एवढी मोठी निडल दाखवत आहेत आणि मदर्स डेला दाखवलं की हे मी तुझ्यासाठी पाठीत कपून घेतलं. सो त्यामुळे बी बेटर टू मी, बी ग्रेटफुल टू मी असं. सो ती निडल नसते आतमध्ये, त्याच्या आतनं कॅथेटर फीड करतात आणि ती निडल काढून टाकतात. असं आहे, ती मज्जा आहे अशी. म्हणजे इट इज अ काय म्हणतात, सुपर स्पेशलाइज्ड ॲनेस्थेशिया आहे तो. आणि तो ॲनेस्थेटिस्ट थांबतो डिलिव्हरी होईपर्यंत, ती तिथं बसलेली असते. आणि गेली 20 वर्ष करतो आहे आम्ही, आणि मला कधी काहीही प्रॉब्लेम वाटलेला नाही. म्हणजे बेबीवर परिणाम झाला एपिड्युरल दिला म्हणून, किंवा मदरला लाँग टर्म काहीच नाही. आणि काय कम्फर्ट, जबरदस्त कम्फर्ट. म्हणजे मदर इज इन्व्हॉल्व्ड इन द प्रोसेस. ती असं नाही म्हणत आहे काही करा डॉक्टरांनी, डिलिव्हर करा, बस झालं मला आता, नाही. ती टाईम करते आहे स्वतःचे कॉन्ट्रॅक्शन्स, ती पुश करते आहे, ती प्रेमाने बघते आहे की, ती विचारते आहे तुम्हाला काय स्टेज आहे डॉक्टर, हेड दिसतं आहे का, मी आता पुश करू का.
मग ते बेबी ते जे स्किन टू स्किन कॉन्टॅक्ट आहे ते सगळं ती ॲक्टिवली करते फीड करते बेबी, कारण तिला पेनच नाही आहे ना. इट्स अ फॅन्टॅस्टिक थिंग, म्हणजे युनिक आहे ते. त्याच्यानंतरचं सगळ्यात हे झाल्यानंतर बाळ बाहेर आलं त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गोल्डन आवर फीडिंग. गोल्डन आवर फीडिंग पाहिजेच, केलंच पाहिजे. डिलेड कॉर्ड क्लॅम्पिंग जमल्यास, जर ते आम्ही वी लिव्ह इट टू पिडियाट्रिशियन. आम्ही बेबी ट्रेमध्ये ठेवतो, मग पिडियाट्रिशियन म्हणतात ठीक आहे राहू देत, आपण डिलेड कॉर्ड क्लॅम्पिंग करू. डिलेड कॉर्ड क्लॅम्पिंग करतात, बघून घेतात बेबी सगळं नॉर्मल ओके आहे ना, त्यांचे जे इमिजिएट चेक करायचे असतात त्या गोष्टी, आणि मग मदरकडे बेबी देतात. मग ते मदरच्या शेजारीच राहिलेलं असतं आणि मग ते फिडिंगला सिस्टर हेल्प करते. सो विदिन अबाउट से हाफ एन आवर ऑफ डिलिव्हरी बेबी इज बीइंग फेड इवन फॉर सी सेक्शन्स. ओके. बट मेनी टाइम्स सी सेक्शन असलं तर ऑपरेशन थिएटरमध्ये असतं किंवा लेबर रूममध्ये पण असलं तर ह्या सीझनमध्ये कॅन यू इमॅजिन आपण डिलिव्हरी करतोय विदाऊट एअर कंडिशनिंग, नाही होत ना. त्यामुळे थोडा वेळ बेबीकडे मदरकडे देतो, फीडिंग करतो, मग ते रॅप करून वॉर्मथमध्ये ठेवतो. ओके. म्हणजे प्रत्येकाला असं आयडियल असं वाटतं की नाही 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 ते 1 तास तुम्ही दिलंच नाही मला. कधी कधी नाही पॉसिबल होत, कधी होतं पॉसिबल. इझिली असेल तर देतो, पण वाटलं पिडियाट्रिशियनला की नाही बेबीला थोडंसं श्वासाला त्रास होतो आहे वगैरे, तर ते जास्त महत्त्वाचं आहे रादर दॅन. आणि गोल्डन आवर नाही केला म्हणून काय बॉन्डिंग होत नाही बेबीचं आणि मदरचं, ह्याचं अजिबात नाही. इतके वर्ष कुठं करत होतो आम्ही. ते छानपैकी ब्रेस्ट फीड करत बेबीला घरी घेऊन जातच होते ना. सो ऑब्सेसिव्ह नाही व्हायचं कुठल्याच गोष्टीबद्दल. जमलं तर उत्तम आहे, नाही जमलं तरी ठीक आहेच आहे, इट्स ओके. एक महत्त्वाचा सगळ्यात प्रश्न जो सुरुवातीला पण मी म्हणालो की नॉर्मल डिलिव्हरी वर्सेस सी सेक्शन ऑर वेंट्यूस, ह्यांनी बाळाच्या हेल्थवरती काही फरक पडतो का? म्हणजे नॉर्मलसाठी एवढा अट्टास करणं किंवा सी सेक्शन नाही नको सी सेक्शनच करूया, ह्यांनी काही फरक पडतो का? असं म्हणतात नॉर्मल डिलिव्हरीच्या बेबीज बेटर असतात. दे आर मोर In terms of- अडॅप्टेड टू लाईफ रादर दॅन सी सेक्शन. सी सेक्शनच्या बेबीजना थोडासा कधी कधी श्वास घ्यायला त्रास होतो, म्हणजे काही कारण नसताना आपण केलेलं आहे. ओके, इलेक्टिव्ह, मला ह्या दिवशी ह्या टाईमला ह्या वेळेला हवं आहे, मुहूर्तावरती. कारण मी बघितलं आहे की असं केलं तर याची पत्रिका सेम शिवाजी महाराजांची होणार आहे. मग तुमच्या डोक्यावर बसतात ते की नाही ते की, आणि ती मुलगी बघत असते 11 वाजून किती, मी म्हटलं होतं 11 वाजून 13 मिनिटांनी ते बेबी डिलिव्हर व्हायला पाहिजे, ते झालं का नाही. म्हणजे महत्त्व कशाला देताय तुम्ही, आणि हे सगळं बाजूलाच राहतं. पण समटाईम्स बेबीजना, कारण काय होतं माहिती आहे का, नॉर्मल डिलिव्हरीमध्ये ते बेबी असं स्क्वीज होऊन निघतं. सो युजली बेबीच्या फुफ्फुसात पाणी असतं, तोपर्यंत तो श्वास नाकाने घेत नसतो ना, ते वॉटरमध्येच एक्सचेंज होतं आणि ब्लडमधनं ऑक्सिजन एक्सचेंज होतं, तर त्याचे लंग्स फुल ऑफ वॉटर असतात आणि नॉर्मल डिलिव्हरीत ते स्क्वीज होऊन बाहेर येतं. तो सी सेक्शनमध्ये स्क्वीज होऊन बाहेर नाही येत. त्यामुळे कधी कधी ट्रान्झिएंट टॅकिपनिया ऑफ न्यूबॉर्न TTN नावाचा प्रकार असतो. काही काही बेबीजना श्वासाला त्रास होऊ शकतो. अदर दॅन दॅट आय डोंट थिंक की काय फार फरक पडतो, अशातलं काही नाही. म्हणजे खूप स्टडीज काय काय केलेले आहेत की मोठे होऊन सी सेक्शनचे बेबीज एवढे अडॅप्टेबल नसतात जेवढे नॉर्मलचे असतात. पण त्याला काही व्हॅल्यू नाही आहे, सायंटिफिक व्हॅल्यू नाही, कारण खूप छोटे छोटे स्टडीज केलेले आहेत. स्वीडन वगैरेमध्ये केले. स्वीडनमध्ये आधी डिलिव्हरीजच किती होतात, तर ते काय टेस्ट करणार असे, आणि बाकी एन्व्हायरमेंटमध्ये खूप प्रॉब्लेम्स आहेत त्यांच्या. सो असं काहीच होत नाही. सो इट्स ओके टू हॅव एनी काइंड ऑफ हेल्दी डिलिव्हरी. It's okay. You should be happy. At the end, don't have guilt. Be happy that you have Exactly. you got your baby, nice healthy baby, and be happy. काहीच नाही. सी सेक्शन एवढं आता काय म्हणतात रिफाईन झालं आहे ना द होल प्रोसेस, की एक त्याची सिस्टमच आहे आता, की असे याच्यानंतर हे याच्यानंतर हे. हॅविंग सेड दॅट, लॉंग टर्म इफेक्ट्स ऑफ सी सेक्शन मदरला होतात. कारण काही झालं तरी तुम्ही पोट ओपन केलं, तुम्ही युट्रस कट केलं, ते ऑर्गन तुम्ही वीक केलं. स्पेशली आता काही इलाजच नाही आहे तर तुम्ही करताय, पण तुम्ही इलेक्टिव्हली करताय, मग तुम्हाला नंतर 20 वर्षांनी काय काय गोष्टी होतात.
हम्म, हम्म. जे आम्ही आता बघतोय की सी सेक्शनचा इन्सिडन्स वाढल्यामुळे हे XYZ कंडिशन होतीये. हम्म. प्रूव्हन नाही आहे पण ऑब्झर्वेशनल स्टडीज तर आहेतच. की माझं पर्सनल ऑब्झर्वेशन असं आहे की आम्ही पूर्वी 2.5 to 3 kg हे नॉर्मल इंडियन बेबीचं वेट ॲक्सेप्ट करत होतो. आता 2.7 2.8 किलोज जरी सोनोग्राफीत दिसलं तरी मदरला भयंकर एन्झायटी होते. ती म्हणते मॅडम मैं प्रोटीन खाऊं क्या, मेरे बच्चे का वजन ही नहीं बढ़ रहा है. म्हटलं अच्छा आहे, चांगलं आहे. 2.7 kg चांगलं वेट आहे, 2.8 kg चांगलं वेट आहे. सगळ्यांच्या डोक्यात 3 किलो 3.5 किलो हे बसलेलं आहे. आता इंडियन मुली ह्या हाईट ॲव्हरेज हाईट 5.2 5.4, माझ्या एवढ्या हाईटचे पण कोणी नसतं. 5.5 5.6 पण नाही आम्हाला. सो प्रोपोर्शनेटली त्यांचा पेल्विस किती असणार आहे, ते कसं डिलिव्हर करेल 3.5 kgचं बेबी. हम्म. आणि तुम्ही एवढं सगळं पौष्टिक 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 ह्या नावाखाली किंवा तुमचं माइल्ड शुगर राईज म्हणा, पण यू आर ॲक्टिवली तुम्ही बेबीची वजनं वाढवताय. मग ते नाही डिलिव्हर होत, कारण ते डोकंच फार मोठं होऊन जातं किंवा बेबीचं जनरल शोल्डर्स, आम्ही शोल्डर डिस्टोशिया म्हणतो त्याला, की डोकं येऊन जातं पण शोल्डर्स राहतात. हम्म. कारण त्याचं सगळं फॅट इकडे असतं, शोल्डर नेक बॅकवर पोट असतं एवढं मोठं. ते नाही होऊ शकत मग डिलिव्हर. मग ते लेबरमध्ये खूप वेळ राहून 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 मग फायनली सी सेक्शन होतं. सो इन्क्रीजिंग बेबी वेट इज अनदर इश्यू, दो वी कॅनॉट टॉक अबाउट इट व्हेरी ओपनली बिकॉज इट लुक्स सो बॅड. म्हणजे are you saying that babies should be small? I'm not saying that. I'm just saying accept if they are small. Don't actively त्यांची वजनं वाढायचा प्रयत्न करू नका. 2.5 ते 3 इज गुड. 2.5 ते 3 इज परफेक्ट. परफेक्ट. 2.5च्या खाली लो बर्थ वेट म्हणतो आपण. चांगलं आहे ना. पण काय होतं ते चॅट जीपीटीवर टाकल्यावरती ना हां. 2.6ला ना ते लोअर पर्सेंटाईलमध्ये म्हणतं ग्लोबल स्टडीजनुसार. पण त्याला म्हणतात कॉन्स्टिट्युशनली स्मॉल बेबी. त्याला काही त्याला झालेलं नाही आहे, दॅर इज नथिंग रॉंग विथ हिम. ते तसंच आहे. कारण त्या स्मॉल इंडियन आई वडिलांचं ते स्मॉल बेबी आहे. आलं का लक्षात. आणि तुम्ही ते खूप मोठं मोठं बेबी केलं की ते मॅल अडॅप्टेड आहे, ते नंतर त्याला प्रॉब्लेम येणारच आहेत. तुम्ही उगाचच त्याला काय म्हणतात इंजिनियर करताय फॉर इश्यूज. कशाला, काय गरज आहे. ॲक्टिव्ह राहिली मदर, नॉर्मल डाएट घेतलं, सगळं म्हणजे फार जास्त असं त्याचं स्तोम केलं नाही, आणि हा नॉर्मल प्रोसेस आहे, ही माझी नेक्स्ट नॉर्मल स्टेज आहे लाईफची, असं जर ॲक्सेप्ट केलं तर ठीक आहे ना. मला काहीतरी झालं आहे आणि त्याच्यासाठी खूप जास्ती काळजी घ्यायला पाहिजे आणि मी हे नाही करू शकत, मी स्वतःलाच काहीतरी अपसेट करताय. एन्जॉय द प्रेग्नन्सी. रोज काय होतं आहे ते मजा करा, बघा. मी म्हणते तुम्ही ते इन्फॉर्मेशन चांगल्या गोष्टीसाठी वापरा. एन्जॉय इट, यू नो, की अच्छा आता 28 वीक्सला बेबीला ऐकायला यायला लागलं का, अरे वा, मग मी म्युझिक ऐकवीन किंवा मी देवाचं वाचीन काहीतरी छान. मी माझा प्रोजेक्ट असेल की मी ज्ञानेश्वरी वाचून काढेन, असा नाही विचार येत. फिअर, सगळा फिअर फोबियामध्ये जातो. आणि चॅट जीपीटीला तुम्ही विचारलं तर मी म्हटलं तसं इन्फॉर्मेशन देणार, नॉलेज देणार नाही. येस. आय थिंक लास्ट अगदी शेवटचे काही रॅपिड फायरचे प्रश्न आहेत, बोला. तर ते घेऊन आपण विल रॅप इट अप. पण मला असं वाटतं की हा एपिसोड 10 महिन्यापूर्वी व्हायला पाहिजे. It would have म्हणजे been more. तुला एन्जॉय केली असती तू तुमची प्रेग्नन्सी. क्रेविंग्सवरनं जेंडर ओळखता येतं का? नाही. जेंडर फक्त आणि फक्त सोनोग्राफीत कळतो. जास्त तूप खाल्ल्याने डिलिव्हरी सोपी होते का? नाही हो, तू पोटातच डायजेस्ट होतो, तर कुठे पोचतंय युट्रसपर्यंत. प्रेग्नन्सीमध्ये एक्सरसाइज केल्याने अर्ली लेबर होतो का? होऊ शकतो, सॅडली होऊ शकतो, अति एक्सरसाइज केल्याने. म्हणजे नॉट यूज टू, ज्याची सवय नाही ते काहीही केलं आणि अतिश्रम घेतले तर होऊ शकतं. प्रेग्नन्सीमध्ये कॉफी पूर्णपणे बंद करावी लागते. नाही, उत्तम. ब्लॅक कॉफी प्या ना, दुधाळ, खूप साखर.
ब्लॅक कॉफी मस्त. मोबाईल रेडिएशन बाळासाठी हार्मफुल आहेत? नाही, काहीच संबंध नाही. ओके. प्रेग्नन्सीमध्ये सेक्स अनसेफ आहे? जर तुम्हाला काही इश्यूज आहेत, जर तुम्हाला असं फर्स्ट ट्रायमेस्टरमध्ये ब्लिडिंग झालं आहे, जर तुमचा प्लॅसेंटा लो लाईंग आहे, जर तुमचं डॉक्टरनी सांगितलं आहे की पिशवीचं तोंड सर्विक्स शॉर्ट आहे, तर तुम्हाला मल्टिपल प्रेग्नन्सीज आहेत, जर तुमचं प्रीमेच्युअर डिलिव्हरी झालेली आहे, समटाईम्स सेक्स कॅन ट्रिगर लेबर बट नॉट अदरवाईज. मेक्स नो डिफरन्स. इट इज अ चॉईस बिटवीन द कपल. खूप जास्त ऍसिड रिफ्लक्स म्हणजे बाळाला जास्त जावळ आहे. केस हा, जावळ आहे, हेरी बाळ येणार आहे. नाही, त्याचा काही संबंध नाही. ते होतंच. ॲसिड रिफ्लक्स होतोच, कारण असं नाही होत की पेल्विसचे जॉईंट्स लूज होतात. ते प्रोजेस्टेरॉन प्रत्येक मसलवर ॲक्ट करतं आणि सगळेच लूज होतात. त्यामुळे अन्ननलिका आणि पोटातलं जे एक हे असतं ना स्फिंक्टर, ते लूज होतं. ओके. स्ट्रेसचा बाळावरती थेट परिणाम होतो? माहिती नाही मला, नाही बहुतेक. तसं नाही, असं बाळाला असं सगळ्या गोष्टी जात नाहीत. प्लॅसेंटल बॅरियर आहे? नाहीच. म्हणजे असं मानसिक गोष्टी नाही होत काय. एकदा सी सेक्शन झाला की पुढे तोच करावा लागतो? 90%. कारण रिस्क कोण घेणार. हम्म. आत्ताच मी 2 सिझेरियन केले, प्रिव्हियस सिझेरियनचे, तर दोन्ही वेळेला सगळे टाके आतले उकललेले होते आणि बेबीचं हेड ऑलमोस्ट पोटात बाहेर होतं. ऑन दी अदर हँड अदर पेशंट्स हॅव डिलिव्हर्ड नॉर्मली आणि त्यांना काहीही त्रास झालेला नाही. पण हे प्रिडिक्टेबल नाही आहे. मी कसं सांगू की हो आपण घ्या. तो पेशंटनी स्वतः रिस्क घ्यावी लागते, ही त्यांनी सही करावी लागते. आम्ही नाही घेत. लिटरली थँक्यू सो मच. खूप म्हणजे काय बापरे, मला परत तेच वाटतं 10 महिन्यापूर्वी यायला पाहिजे. पण या थँक्यू सो मच. यू आर वेलकम. फार मजा आली आणि थँक्यू बोलवल्याबद्दल. म्हणजे जेन्युनली जी कोणी लोक या सगळ्या प्रोसेसमध्ये असतील त्यांना खूप मदत होऊ शकेल असा पॉडकास्ट झाला आजचा. खरं तर छोट्या छोट्या गोष्टींबद्दल पण आज चर्चा करता आली आणि बिकॉज एक एक्सपिरियन्स माणूस शेजारी होता, तर एक डिरेक्शन पण मिळालं त्याला. त्याचे सगळे दिलसे होते प्रश्न. येस, थँक्यू सो मच. तुम्हाला आजचा एपिसोड कसा वाटला नक्की कळवा. जी कुणी तुमच्या सर्कलमधली मुलं मुली कपल्स ट्राय करतायत किंवा त्या फेजमध्ये आहेत त्यांना हे एपिसोड्स पाठवा, त्यांच्या घरच्यांना पाठवा. मला वाटतं घरच्यांना पाठवणं जास्त महत्त्वाचं, खूप महत्त्वाचं आहे. म्हणजे त्यांचे पण जे काही गैरसमज मिथ्स असतील ते डिबंक होऊन जातील. आणि येस, अमुक तमुकला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा. धन्यवाद. लो बसावा.